ताई. थँक यू. ओके. सगळ्यांचं स्वागत पुन्हा एकदा रेकॉर्डिंगमध्ये. कारण मगाशी केलेलं रेकॉर्ड नव्हतं झालं. आपण आत्ताच एक 2 मिनिटाची सुंदरसा एक व्हिडिओ पाहिलात बघा. आपण नाशिकचे आहोत बरेच जण आणि नाशिकमध्ये असा खजिना आहे आपल्यापासून जवळ-जवळ अगदी जेमतेम 4-5 किलोमीटरच्या अंतरावर किंवा अगदी काही जणांच्या घरालगत. पण आपल्याला बऱ्याचदा त्या खजिन्याबद्दल आहे ना माहितीच नाही होत. कारण पुरातत्वशास्त्र हा विषय शाळेमध्ये फारसा आपल्या परिचयाला येत नाही. तर म्हणून आज खास विद्यार्थ्यांना बोलवलेलं आहे आणि आपली मैत्रेयीताई विद्यार्थ्यांसाठी म्हणून आज मार्गदर्शन करणारे विषय आपण निवडलेला आहे, की त्रिरश्मी लेण्यांमध्ये ज्या नवीन 2 लेण्या संशोधित झाल्या आणि त्यातली लिपी पण तिचा अभ्यास झाला आणि एक मोठाच शोध म्हणा तो, की जो शोध खूप आपल्यासाठी उपयुक्त आहे. ज्यांचे व्हिडिओज हलतायत ना, त्यांनी प्लीज आपले व्हिडिओज बंद करा. जे वॉक करता व्हिडिओ चालू ठेवतायत, त्यांनी व्हिडिओ प्लीज बंद करा. ते बरं नाही दिसत इकडून बघणाऱ्याला. तर अ, मैत्रेयीताई आपल्याशी आज गप्पा मारणार आहे बरं का. आणि ती स्वतःचे अनुभव सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, की मैत्रेयीताईचा परिचय द्यायचा म्हटलं, की एका गुणी मुलीचा एवढा सारा परिचय एका मिनिटात कसा द्यायचा हा प्रश्न माझ्यासारख्या संवादिकेला पडतो. ती गुणी अशासाठी आहे बघा, तिनं बी-एससी केलंय एन्व्हायर्नमेंटल सायन्समध्ये बरं का. हां, म्हणजे एक स्ट्रीम तिनं घेतली आणि त्या स्ट्रीममध्ये तिनं तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. मैत्रेयीताई, तुझा जरा व्हिडिओ ऑन करता आला तर बघ ना. हां आणि ज्यांना आपले व्हिडिओ ऑन करणं शक्य आहे ना, त्यांनी प्लीज करा. ज्यांना रेंजमुळे शक्य नाही, त्यांनी नाही केले तरी चालतील. तिनं आपलं बी-एससी पुण्यामध्ये एन्व्हायर्नमेंटल सायन्स या विषयातून पूर्ण केलंय. नंतर तिनं मास्टर डिग्री आपली आर्चिओलॉजी म्हणजे पुरातत्व विभाग आपण ज्याला म्हणतो ना, तर त्यामध्ये तिनं आपली मास्टर डिग्री पूर्ण केलेली आहे. ती अनुभव घ्यायला थेट कुठे पोहोचली बघा, स्टेट आर्चिओलॉजी डिपार्टमेंटमध्ये. म्हणजे तिचा जो कामाचा अनुभव आहे ना, मी नेहमी असं विद्यार्थ्यांना म्हणत असते, की प्रॅक्टिकली आपल्याला माहिती पाहिजे, की आपण जे काही शिकतोय ते वापरायचंय कसं आणि ते वापरण्यासाठी आपण मेहनत घेतली पाहिजे. तर मैत्रीताईचं त्यासाठी कौतुक, की तिनं आपलं एक्सपिरियन्स, आपल्या शिक्षणाचा अनुभव त्या डिपार्टमेंटमध्ये स्वतः काम करून घेतलेला आहे. हं. आत्ता सध्या ती शिकत आहे. काय शिकत आहे बघा, नॅशनल म्युझियम इन्स्टिट्यूट मध्ये ती आर्ट कन्झर्वेशन कलेचं जतन कसं करायचं फार मोठी गोष्ट आहे. भारत खूप श्रीमंत आहे कलेच्या बाबतीत, सांस्कृतिक वारशाच्या बाबतीत, लेण्यांच्या बाबतीत खूप आपण समृद्ध आहोत. पण ते टिकवणं ही पण आपली जबाबदारी आहे बरं का मोठी. आणि मैत्रेयीताईला त्याचसाठी तुमच्या समोर आणलेलं आहे, की आमच्या या छोट्या-छोट्या गुणी मुलांना सांग, आमच्या या मोठ्या-मोठ्या अधिकारी होणाऱ्या मुलांना समजावून सांग, की आपण लेण्यांवर जेव्हा जातो, तेव्हा लेणी बघायची कशी, तिथे काय नेमकं आपण शोधायचं, तिथं कशाचा अभ्यास करायचा, तिथून काय घेऊन यायचं. कारण आपण जातो तर आपण काही खूप किमती घेऊन पण आलं पाहिजे ना, तर ते काय घेऊन यायचं, या अर्थाने आपण तिच्याशी आता गप्पा मारणार आहोत. आणि तिचं आणखी एक वेगळेपण सांगते. ती ना धम्मलिपी शिकवते. आता एक योगायोग असा आहे, की ती आणि मी म्हणजे तशी ती आमची विद्यार्थिनीच. पण ती आणि मी आम्ही दोघी जणी पुणे विद्यापीठामध्ये 6 वर्षापूर्वी सिंहली लिपी शिकण्यासाठी एकत्र बसलो होतो. म्हणजे आम्ही दोघींनीही विद्यार्थिनी म्हणूनच तिथे भूमिका पार पाडली होती आणि सिंहली लिपी पण ती शिकलेली आहे. धम्मलिपीमध्ये तिचं लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आहे, इतक्या लहान वयामध्ये. तिनं शालेय विद्यार्थ्यांना धम्मलिपी शिकवलेली आहे आणि त्या धम्मलिपीमध्ये आपल्या राज्यघटनेची प्रास्ताविका किंवा प्रस्तावना त्या विद्यार्थ्यांनी लिहिलेली आहे आणि ह्या तिच्या कष्टाचं लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झालेलं आहे. अर्थात मैत्रेयीताईचा हा सगळा जो प्रवास आहे त्याचं बरचसं श्रेय तिच्या बाबांना म्हणजे श्री अतुलजी भोसेकर यांना जातं. कारण त्यांनी तिला जे करायचंय ते करण्यासाठी आकाश मोकळं ठेवलेलं आहे. आणि ती आता ते करतीये. मैत्रेयी तुझं खूप स्वागत आजच्या सेमिनारमध्ये. आणि तू आता सांगणार आहेस आमच्या या सगळ्या विद्यार्थ्यांना, की जेव्हा तुला अ, आपल्या त्रिरश्मी लेण्यांमध्ये नवीन लेण्या जेव्हा सापडल्या, तेव्हा तुझी प्रतिक्रिया काय होती? तू ह्या विषयाची खूप जाणकार आहेस आणि तुला प्रचंड आवडतो हा विषय, म्हणूनच तू त्याच्यामध्ये शिक्षण घेतलेलं आहेस. तर तुझी प्रतिक्रिया काय होती त्या बाबतीत? मैत्रेयी, माझा आवाज येतोय? मैत्रेयी?
माझा आवाज तुला येतोय का? चिन्मय, काही बहुतेक होस्टला मीटिंग मध्ये नाहीये. अगं नाही होत्या त्या आहे, दिसतंय ना मला मैत्री, नाव दिसतंय. ओके, आपली मैत्री आहे. असं काय झालं असेल? संडे तर आजच आहे ना? काही हरकत नाही, काही हरकत नाही. एक 2च मिनिटं फक्त. आपण ती मगाशी प्ले केलेली परत एकदा प्ले कर. मी तोपर्यंत तिच्याशी कॉन्टॅक्ट करते. हं? असं होणार नाही. किंवा तिला काही जॉईन व्हायला अडचण असू शकते. पाऊस पडतोय ना, तर कदाचित काही अडचण असू शकते. हा मैत्री, तू जॉईन नाही झालीस बाळा अजून. पाठवलंय मी तुला. श्रावणी देवरेचं पाठवलंय बघ झूमचं. लगेच हो. अगं तुझं इंट्रोडक्शन पण देऊन झालं इथे तुझ्या अपरोक्ष. कारण एक मैत्री जॉईन दिसतीये, तर मला असं वाटलं तूच आहेस. ठीक आहे, ये लगेच जॉईन हो. तुला श्रावणी देवरेच्या नावाने लिंक पाठवली आहे बघ. हा. नामसाधर्म्यामुळे काय होऊ शकतं याचा एक नमुना. हा नाव, मला मैत्री नाव दिसतंय आणि ती माझी छोटी मैत्री, आणि मला असं वाटलं मैत्री आलेली आहे. काही हरकत नाही. आता 1 मिनिट भरामध्ये ती जॉईन होईल. आणि ती तुमच्याशी बोलायला लागेल. हा बघा, त्रिरश्मी लेण्यांचा इतिहास हा भारतीय लोकांपेक्षा विदेशी लोक जास्त अभ्यासतायत बरं का. का माहितीये? कारण लेण्यांमध्ये कुठली संपत्ती दडलेली आहे? तर लेण्यांमध्ये दडलेली आहे खूप निखळ आणि खूप स्वच्छ अशी शांतता. म्हणजे आज जग जर कशाचा शोध घेत असेल, भौतिक सुख सगळी ज्यांची उपभोगून संपलेली आहेत, ज्यांना त्यातला फोलपणा कळलाय भौतिक सुखांमधला, छान छान खाल्लं, छान छान घातलं, छान छान गाड्यांमधून फिरलो, तरी सुद्धा आपलं मन नाही शांत राहत. तर मन शांत राहण्यासाठी काय? हा मैत्री, बोल. नाही आली? बरं थांब, पाठवते. एकच मिनिट. काय झालंय? लिंक तर पाठवलेली आहे, पण काही अडचण असेल. ओके, तर आपण असा मुद्दा सांगतोय. हा, तोपर्यंत प्ले केलं तरी चालेल चिन्मय, मैत्री जॉईन होईपर्यंत.
मैत्रीचं स्वागत. काय झालं, आमची एक छोटी मैत्री जॉइन झाली आणि मी ते गृहीत धरूनच होते, की मैत्री जॉइन झालेली आहे. हां. तुम्हा बरं सगळ्यांना ठीक आहे, ठीक आहे. तुम्हा सगळ्यांना मगाशी मैत्रीचा परिचय दिला, तिच्या अपरोक्ष दिला. आता थोडं परत तिचं कौतुक करूयात. तुम्हाला दिसतंच आहे, की ती तुमची ताई म्हणावं तुम्ही तिला अशीच याच वयातली आहे. तिचं बी-एस-सी झालेलं आहे पुण्यामध्ये एन्व्हायर्नमेंटल सायन्स पर्यावरण या विषयामध्ये तिला त्याची खरोखर आवड आहे. ते तिच्या कामातून दिसतंच. मास्टर डिग्री तिनं तिच्या आर्चिओलॉजी या विषयामध्ये, ज्यासाठी मी तुम्हाला आज आमंत्रण दिलं, की तुम्हाला जर पुढे कोणाला करियर करायचंय या विषयामध्ये, तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे, की एक ताईच तुम्हाला आज निवांत सांगायला आलेली आहे, की काय-काय करावं लागतं जर संशोधन करायचं असेल तर. सध्या ती नॅशनल म्युझियम इन्स्टिट्यूटमध्ये पुढचं शिक्षण घेते. शिक्षण संपलेलं नाही. हं. अनुभव तिनं आपल्याच स्टेट आर्चिओलॉजी डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट कोऑर्डिनेटर म्हणून घेतलेला आहे. आणि मला वाटतं तो अनुभव तिचा एकदम दमदार असणार आहे. आणि तिनं धम्मलिपी अनेक म्हणजे हजारो म्हटलं तरी चालेल, इतक्या विद्यार्थ्यांना शिकवल्याचं श्रेय तिच्याकडे जातं आणि म्हणून तिची दखल लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं घेतलेली आहे. तर मैत्रिणी मगाशी मी प्रश्न असा विचारला होता आपल्या ऑडियन्सला तू सांगावंस म्हणून, की आपल्या ह्या ज्या लेण्या आहेत, ज्या खूप किमती हं. आहेत भारताच्या संस्कृतीसाठी. हां, तर या हं. लेण्यांच्या बाबतीमध्ये भारतीय संस्कृतीचं द्योतक किंवा प्रतीक म्हणून आपण त्यांच्याकडे आज बघतो. आज थोडासा अभ्यास पुढे गेलेला आहे म्हणून आपण त्या लेण्यांपर्यंत जातो. हो. तुला जेव्हा स्वतःला नवीन लेण्या काही दिवसांपूर्वी सापडल्या, तो खजिना सापडला. इथे त्रिरश्मीला पण सापडल्या आणि साताऱ्यात पण तू केलेलं आहे संशोधन आणि तुला सापडल्या. तर त्यावेळेला तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती एक अभ्यासक म्हणून, एक संशोधक म्हणून? मी आर्किओलॉजीचा अभ्यास करताना जेव्हा आपण डॉक्युमेंटेशन आणि लिटरली एव्हिडन्स जेव्हा बघतो, तेव्हा आपल्याला गॅझेटियरमध्ये किंवा ब्रिटिशनी येतात, की एवढे अमुक लेण्या ब्रिटिशांनी डॉक्युमेंटेड केल्या आहेत किंवा एक्सकॅव्हेशन झालं आहे. AIC कडनं किंवा स्टेट आर्किओलॉजी आत्ता करायला लागली एक्सकॅव्हेशन. पण आणि जवळपास डॉक्युमेंटेड केलेल्या 1200 लेण्या आपल्याला ह्या दिसून येतात भारतामध्ये. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये हे 1000 डॉक्युमेंटेड केले हा आकडा आहे. अजूनही बाकीचे खूप एक्सकॅव्हेशन करायचं बाकी आहे, एक्सप्लोरेशन करायचं बाकी आहे. आणि जेव्हा मला 2020 साली मागच्याच वर्षी म्हणजे मार्चमध्ये जेव्हा वाईमध्ये एक ती लेणी सापडली गेली, तेव्हा म्हणजे आधी विचार केला, की हे डॉक्युमेंटेड आहे की नाही, गॅझेटियरमध्ये आहे की नाही ह्याचा उल्लेख. त्याच्यामुळे त्याचा अभ्यास केला आधी. आणि नंतर कळालं मला, की अरे ही तर लेणी नवीनच हे कुठेच डॉक्युमेंटेड केली नाहीये किंवा कुठल्याच प्रोफेसरनी ह्याचा उल्लेखही केला नाहीये. छोटे-मोठे आर्टिकल पेपरमध्येही ह्याचा काहीच उल्लेख नाहीये आणि त्याच्यामुळे ही जगापुढे येण्याची गरज आहे. अजून महाराष्ट्रामध्ये लेण्या बहुतेक आहेत, की शोधून काढावे आणि त्याच्यामुळे मग माझा सुरू झाला प्रवास, की येस आपण ह्याचं पब्लिकेशन करायला पाहिजे, लोकांपुढे आणायला पाहिजे. अजून लेण्या आहेत, की ज्या माहिती नाहीयेत आणि ह्याच्यामुळे मग मला मी ते आर्टिकल पब्लिश केलं आणि आता हेरिटेज जर्नलमध्ये हे आर्टिकल पब्लिश होणार आहे. आठवड्याभरामध्ये येतंय. आणि आत्ता लेणी जी त्रिरश्मी लेणीचं आपल्याला माहिती आहे, तर खाली फक्त लेण्या आपल्याला दिसून येतात. पण कुणी विचार पण केला नव्हता, की वर तरी लेणी ही सापडू शकेल. म्हणजे डोक्यातच आलं नाही कोणाच्या. जेम्स डॅलामेननी जेव्हा ह्याचा शोध लावला होता 1832 मध्ये, त्याच्यानंतर आत्ता बापरे! ह्यामध्ये ही पडली म्हणजे ऑलमोस्ट लाइक 200 इयर्स नंतर शोधात आली ही लेणी आणि ह्याचं डॉक्युमेंटेशन करणं हे खूप म्हणजे मला लकी वाटलं, की मी डॉक्युमेंट करते ह्या गोष्टीचं आणि पहिल्यांदा बघते मीच आहे, की जी पहिल्यांदा बघते आणि ह्याचं डॉक्युमेंटेशन करणार आहे आणि हे लोकांसमोर आणणार आहे. सो मला खूप चांगलंच वाटलं म्हणजे आश्चर्य पण झालं आणि एक्सायटेड पण हे अनुभव आहे खरंच पाहायला गेलं तर. साहजिक आहे. 200 वर्ष आपण भारतीय निवांत होतो, समाधानी होतो. आपले समाधानी असण्याचे अनेक किस्से जे आपल्याला मिळतात त्याच्यापैकी हा एक मानायला काही हरकत नाही, की आपल्याला हो ना. फार काही असं आपल्याला वाटत नाही, की आपण इकडे जाऊन शोधून बघूयात, तिकडे जाऊन शोधून बघूयात. तर येस, येस. 200 वर्षांना तो योग मैत्रेयीला आलेला आहे. बरं मैत्रेयी बघ हा विषय का ठेवलाय म्हणजे मी पण या विषयाबाबतीत खूप अडाणी आहे हे कदाचित सिद्ध होईल. एका आपल्या ऑडियन्स मधल्या एकाने असं विचारलेलं आहे, की मॅडम आर्किओलॉजी म्हणायचं की आर्चिओलॉजी म्हणायचं? काय म्हणायचं मैत्रेयी?
आर्किओलॉजी. आर्किओलॉजी. SCH सायलेंट असल्यामुळे आर्किओलॉजी म्हणायचं. आर्किओलॉजी म्हणायचं. हां. बघा हां, आपल्याला ना म्हणजे असं होऊ शकतं जे माझं अज्ञान आहे. तर अनेकांना असं वाटू शकतं, की काही फरक आहे का? तर उच्चारामध्ये फरक आहे बघा. आर्किओलॉजी हो, हो. डिपार्टमेंट. आर्किओलॉजी हो. डिपार्टमेंट. नवीन जे विद्यार्थी आहेत त्यांनी ते डोक्यात घ्या. 200 वर्षानंतर मैत्रेयी तिथे पोहोचलेली आहे आणि त्या लेण्या संशोधित झालेल्या आहेत. मैत्रेयी काल आपलं बोलणं झालं तेव्हा असं आपण म्हणालो, की माहीत नसल्यामुळे किंवा त्याचं ज्ञान न मिळाल्यामुळे बऱ्याच व्हिजिटर्सला किंवा लेण्यांच्या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांना लेणी नेमकी कशी बघायची हे समजत नाही. तर आपल्याला हो. काय त्यांना गाईडन्स करता येईल या बाबतीत? अ, लेणी पाहण्यासाठी आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल. थोडंसं मी हिस्ट्री थोडंसं त्याच्यामध्ये थोडंसं जाते. थोडंसं कंटाळा येईल, पण ठीक आहे. अ, लेणी समजून घ्यायला त्याचं आर्किटेक्चर म्हणजे स्थापत्य शैली खूप महत्त्वाची असते. आपल्याला माहिती आहे की बुद्धां परंपरेमध्ये आपल्याला परत दिसून येतात. एक थेरवाद परंपरा, एक महायान परंपरा. थेरवादा परंपरा ही इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासून ते इसवी सन 4थ्या शतकापर्यंत परंपरा आहे इसवी सन 4थ्या शतकापासून ते इसवी सन 7व्या शतकापर्यंत. थेरवादा परंपरेमध्ये बुद्धांना सिम्बॉलिक फॉर्ममध्ये दर्शवण्यात येतं. म्हणजे बुद्धांच्या ऐवजी तिथे स्तूप असेल किंवा मग बोधिवृक्ष दिसतं. सिंहासन दिसतं. धम्मचक्र आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीने बुद्धांना दर्शवण्यात आले होते. आणि महायान परंपरेमध्ये बुद्धांना ह्युमन फॉर्म दिला गेला आणि ह्युमन म्हणजे बुद्धांसोबतच बोधिसत्व, नंतर द्वारपाल, गंधर्व हे असे दाखवण्यात आले. तसेच थेरवाद परंपरामध्ये आपल्याला जी डिझाइन दिसते किंवा डेकोरेटिव्ह फॉर्म आणि स्टाईल दिसतात, ते थोडेसे कमी ह्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. पण महायान परंपरेमध्ये खूप अट्रॅक्टिव्ह आणि खूप ब्युटिफिकेशन केलेले आपल्याला लेण्या दिसतात. तर जेव्हा आपण लेणी बघतो, तेव्हा त्या लेणीचं मूळ काय आहे? तिथे बुद्धांची मूर्ती का? तिथे स्तूप आहे का? ते त्याच्यावरून कळतं की कुठल्या अ, परंपरेच्या वेळेस ही कोरली गेली असावी. त्याच्यानंतर त्या लेणींचं इन्स्क्रिप्शन खूप महत्वाचं आहे. म्हणजे लेणीमध्ये जर इन्स्क्रिप्शन असले, तर त्याच्यामुळे आपल्याला तिकडची राजवट कळते. त्याच्यानंतर आपल्याला तिकडची राजकीय, सामाजिक संस्कृती कळते. कारण काय त्या इन्स्क्रिप्शनमध्ये लिहिलेलं असतं दानदात्याचं नाव. की बाकीचे शहरांची नावं पण तिथे नमूद केली असतात. त्याच्यामुळे इन्स्क्रिप्शन खूप महत्वाची गोष्ट. जर लेण्यांमध्ये इन्स्क्रिप्शन नसेल, जसं आता मी 2 ज्या लेण्या सापडल्या तिथे इन्स्क्रिप्शन नाहीये, तर कंपॅरेटिव्ह स्टडी केलेली आहे. म्हणजे बाकीच्या इतर कुठे लेण्या आहेत, जवळपास आहेत का ते पाहिलं जातं. त्या लेणींचे स्थापत्य शैली पाहिली जाते. लिटररी सोर्सेस, एव्हिडन्स, हिस्टॉरिकल आपल्याला कुठे माहिती मिळते का ते पाहिली जाते आणि त्याच्यानंतर मग आपल्याला डेटिंग आणि लेणी पाहता येते. तर लेणी पाहताना खरं तर सगळ्या लेण्यांमध्ये हे एक कॉमन प्लॅन असतो, आर्किटेक्चर प्लॅन. त्याच्यामध्ये आपल्याला विहार दिसतात. विहार म्हणजे कसं एक हॉल असतो, रेक्टेंगल किंवा स्क्वेअर हॉल असतो आणि त्या हॉलच्या आतमध्ये भिक्खू निवासगृह असतात. तिथे भिक्खू मेडिटेशन करतात, चर्चा करतात, अभ्यास करतात आणि झोपायला पण त्यांना आराम करण्यासाठी पण कक्ष असतो, भिक्खू निवासगृह. चैत्यगृह एक असतं, चैत्यगृहामध्ये स्तूप असतं. मध्ये चैत्यगृहाला तेवढंच महत्त्व आहे जितकं बुद्धांना महत्त्व आहे. कारण की स्तूपाच्या आतमध्ये अरहंताचे अस्थी ठेवले जातात. त्याच्यामुळे तेवढंच महत्त्व चैत्यगृहालाही दिला जातो. त्याच्यानंतर काही ठिकाणी आपल्याला भिक्खू निवासगृह दिसतात आणि त्याच्यानंतर दुसरीकडे आपल्याला ते दिसल्यानंतर भिक्खू निवासगृह दुसरीकडे आणि पाण्याच्या टाक्या दिसतात. आता ह्या पाण्याच्या टाक्या किंवा पोडी ह्या 2 प्रकारच्या दिसतात. एक मोठी ते पाणी साठवून ठेवतात आणि कामासाठी यूज केली जाते. टाकी जी फक्त पिण्याच्या पाण्यासाठी वापरली जाते आणि त्याचं झाकण जे असतं ते लाकडी झाकण आपल्याला दिसून येतं. तर अशा पद्धतीची जी आर्किटेक्चर प्लॅन आहे हे प्रत्येक किंवा एकूण बुद्ध लेणींमध्ये हे असं आपल्याला सेम दिसून येतं. फक्त स्टायलिस्टिक जी असते म्हणजे स्ट्रक्चरल त्याचं आणि डिझाइन त्याची पाहूनच आपल्याला कळवू शकतो की हे थेरवाद परंपरा आहे की महायान परंपरेची लेणी आहे. अ, मस्तच. तुला स्क्रीन शेअर करायची आहे का आत्ता? तुला काही दाखवायचंय?
नाही, तुम्ही ऍक्च्युली प्रश्न विचारले त्याचंच आहे. पण मी चालेल. आता मी जे लेणी शोधल्या आहेत, तर त्याचंच मी स्क्रीन शेअर करते, किती की छान. कुठल्या किती छान. लेणीज आहेत. हो. एक मिनिटं. चिन्मय, तिला स्क्रीन शेअर करता येईल ना मैत्रिणीला? अं, एकच मिनिटं. हे बघा आता, कसं करायचं? हो, हो. तू कर प्रयत्न. मी थोडंसं तुला हो, मी आता तू जे करते. बोललेली हो, आहेस त्याला चालेल. थोडंसं हो आणखी मॅम, करता येईल. प्रयत्न करते. हां, तुला करता येईल. हां, मैत्रिणी तुला करता येईल. बघा खूप छानच मुद्दा मैत्रिणीनं आता तिच्या बोलण्यामध्ये सांगितलं, की ह्या ज्या लेण्या आहेत, आता साधं त्रिरश्मी लेणीला तुम्ही गेल्यानंतर आहे ना, तुम्हाला वरती असं काहीतरी लिखाण दिसेल बघा. म्हणजे आत्ता विद्यार्थ्यांच्या भाषेत आपण त्याला लिखाणच म्हणूयात. लिपी, लिपी. हो, हो. तर आपल्याला मैत्रीताई असं सांगत होती, की हे जे लिपी, हे जे लिहिलेलं आहे ना, हां, तर हे लिहिलेलं आपल्यासाठी फार किमती आहे. का माहिती कारण ह्या लिहिलेल्या ज्या गोष्टी आहेत, भले आज आपल्याला त्याची भाषा नाही समजत, ती धम्मलिपी आहे. त्या आपल्याला भाषा समजत नाही कारण आपण ती शिकलोच नाही आहोत. ती शिकावी लागेल मग आपल्याला समजेल. तर ती असं म्हणते, की हे जे लिहिलेलं आहे ना, ते आपल्याला कळणं खूप गरजेचं आहे. तर का कळणं गरजेचं आहे? का तर त्या लिखाणामध्ये असतं, की ती राजवट कोणती होती, ज्या काळामध्ये या लेणी खोदण्यात आल्या? किंवा तो राजा कोणता होता? किंवा कोणी नेमकं त्या लेण्या खोदण्यासाठी त्या कामगारांकडून काम सगळं, त्या कलाकारांकडून काम सगळं होण्यासाठी अ, दान दिलेलं आहे. हं, दात्याचं नाव काय आहे? तर हे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आणि त्यावेळची नेमकी अ, विचारांची प्रक्रिया समाजाची काय होती? त्यावेळची सांस्कृतिक जडणघडण काय होती? हे त्या इन्स्क्रिप्शन मधून आपल्याला कळतं. हां, आणि 2 तिनं बघा आपल्याला स्ट्रीम सांगितलेल्या आहेत. एक थेरवादी आणि महायान. तर तिचं असं म्हणणं आहे, की जिथे महायान आहे, तिथे आहे. तुम्हाला खूप सुबक अशी कलाकुसर बघायला मिळेल. खूप ब्युटिफुल, खूप सौंदर्यपूर्ण अशा त्या लेण्या आहेत. तर यानंतर आपल्याला कळेल, की जिथे आपल्याला सौंदर्यपूर्ण बघायला मिळतील, तिथे आपण असं समजू शकतो, की या महायानच्या आहेत आणि जिथे आपल्याला स्तूप बघायला मिळेल, सिंहासन बघायला मिळेल, केवळ धम्मचक्र बघायला मिळेल, म्हणजे प्रतीकं बघायला मिळतील. तर ते आपण खेरवादी म्हणू शकतो. हां, मैत्रिणी तू कंटिन्यू कर. तू दाखवत असशील तर ते कंटिन्यू. येस. आवडेल तो बघायला. हो, जसं मी दिसतीये माझी स्क्रीन? हो, दिसतीये? हो. ओके, ठीक आहे. जसं मी म्हणाले आधीच, की विहार होते, की हा विहाराचं असं स्ट्रक्चर असतं, की भिक्खू निवासगृह. एक मिनिटं मी तर येस. सो हे भिक्खू निवासगृह आहेत आणि हे आपल्याला विहार असं विहाराची एंट्री जी खूप छान भव्य असते. आता ही केव लक्षात ठेवा, ह्याच्याचा उल्लेख मी नंतर करणार आहे. ही त्रिरश्मी लेणीची 2 नंबरची केव आहे. सगळ्यांसाठी पॉज. हॅलो? हॅलो? हा थोडा रेंजचा प्रॉब्लेम येतोय मैत्रिणी. सॉरी, इथे खूप पाऊस पडतो त्याच्यामुळे हो, हो. कदाचित येत असेल, येत असेल. होत असेल. हो, आपल्याला हो. त्या आता अडचणी गृहीत येतोय? धराव्या लागतील. हां, आवाज येतोय, आवाज येतोय. ओके, ठीक आहे. सो हे चैत्यगृह. त्याच्यानंतर इथे तुम्हाला इन्स्क्रिप्शन इथे दिसेल आणि इथे नाशिक असा उल्लेख केला आहे. ह्याची भाषा पाली प्राकृत आणि लिपी धम्मलिपी आहे. जर आपल्याला लेणी समजून घ्यायची असेल व्यवस्थितपणे, तर धम्मलिपी ही नक्कीच यायला पाहिजे. धम्मलिपीमुळे आपल्याला खूप काही गोष्टी कळतात. खूप काही गोष्टी समजतात. हे चैत्यगृह असं दिसतं. हे मेधी ह्याला असं म्हणतात. हे वेदिका आणि वर अंड असतं. अंडाच्या वर हर्मिका असते. हर्मिकाच्या आतमध्ये एक गोल आकारचा खड्डा असतो आणि त्या खड्ड्यामध्ये आचार्यांचे जे अस्थी असतात ते ठेवले जातात. ह्याच्यावर छत्रयश्च आणि छत्रवली छत्र असतं. जे लाकडामध्ये सागवानी लाकडाचं आपल्याला दिसून येतं. नंतरच्या काळामध्ये म्हणजे महायानच्या काळामध्ये आपल्याला हेच जे छत्र आणि छत्रयष्टी आहे, जी लाकडी होती, ती दगडाची नंतर कोरलेली दिसते. अशा प्रकारचे हे भिक्खू निवासगृह आपल्याला ठिकठिकाणी दिसतात. हे जसं मॅडमनी सांगितलं, हे इन्स्क्रिप्शन आहेत आपल्याला नाशिकमध्ये केव्ह 10 मध्ये भारतामध्ये सगळ्यात मोठं इन्स्क्रिप्शन हे आपल्याला इथेच दिसून येतं. बापरे!
सगळ्यात मोठं भारतामध्ये? म्हणजे भारतामध्ये? भारतामध्ये सगळ्यात. अरे बापरे! येस, भारतामध्ये नाशिककरांना ऐकायला सगळ्यात बरं वाटत असेल ना? हां, नक्कीच. म्हणजे प्राउड फीलिंग येत असेल हां ना. ऐकताना. सगळ्यात मोठं आणि ही लिपी खरं समजून कशी घ्यायची किंवा आपल्याला उत्सुकता यायला पाहिजे, की कारण काय हे पाहताना हे कोणाला कळत आहे. म्हणजे ही लिखित एव्हिडन्स पुरावा मिळतो. लेनिनमध्ये हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे, की आपल्याला लिखित पुरावा जो दिसतो, तो हा लिपीन स करून मिळतो. कारण काय आपल्याला दुसरीकडे कुठे जायची गरजच नाहीये. जो काही हिस्ट्री आहे, रेकॉर्डेड हिस्ट्री आहे, ही आपल्याला लिखी म्हणजे लिखित आपल्याला स्वरूपामध्ये दिसून येते. तर अशा प्रकारचे आपल्याला वेगवेगळे इन्स्क्रिप्शन्स पाहायला मिळतात. जेम्स प्रिन्सेप खरं ह्या व्यक्तीचं खूप म्हणजे आर्किओलॉजिकल एपिग्राफीकडेच खूप थँक यू. जेम्स प्रिन्सेप ह्या व्यक्ती ब्रिटिश होते. अ, कोलकातामध्ये हे स्थायिक होते. त्यांनी 1832 मध्ये धम्मलिपीची अख्खी वर्णमाळा ही डिसेफिअर केली आणि जगापुढे धम्मलिपीचं आपल्याला कळली आणि ही डिसेफिअर केल्यामुळे ह्याचं लिटरेशन आणि ट्रान्सलेशन झालं आणि आत्ता आपण जे वाचतोय म्हणजे जे शिकवती मुलांना आणि इतके मुलं शिकलेले आहेत धम्मलिपी हे फक्त आणि जेम्स प्रिन्सेपमुळे. त्यांच्यामुळेच आपल्याला त्याचं ट्रान्झिशन, त्याचं डेव्हलपमेंट आणि धम्मलिपीवरून बाकीच्या कशा लिपी इव्हॉल्व झाल्या हे सगळं त्यांच्यामुळे आपल्याला कळतं. आणि ह्यांनीच खूप सारे डॉक्युमेंटेशन्स लिप्यांतर केले आहेत. हे पब्लिशही केले. आशियाटिक सोसायटी जर्नल आहे. इंडिका त्यांनी जर्नल त्यांनी स्थापना केल्याची ते भारतामध्ये जितके पण इन्स्क्रिप्शन आहेत हे सगळे त्यांनी डॉक्युमेंटेड केले. बापरे! कोलकातामध्ये त्यांच्या स्मृतीनुसार त्यांनी कोलकातामध्ये हे असं बांधलं गेलं आहे जेम्स प्रिन्सेपच्या नावाने. सो येस, लेणी समजताना आपल्याला हे अशा काही गोष्टी आहेत जे लक्षात ठेवायला लागतात. पहिलं म्हणजे जिओलॉजिकल लोकेशन. लेणी आपल्या ज्या लेण्या दिसतात ह्या प्राचीन व्यापारी मार्गावर आपल्याला हे दिसून येतात. तर लेणी पाहताना प्राचीन व्यापारी जो मार्ग असेल, दक्षिणायन पथ आणि उत्तरायण पथ हे असे 2 वेगळे पथ आहे जे आपल्याला कळतात. जसे एन्शंट ट्रेड रूट असं आपण म्हणतो त्यांना. ह्याच ठिकाणी आपल्याला खूप सारे लेण्या दिसतात. आर्किटेक्चर जसं मी तुम्हाला सांगितलं, की थेरवाद परंपरा आणि परंपराचे जे हे 2 आपल्या स्टायलिस्टिक दिसून येतात. तर आर्किटेक्चर पाहिल्याने आपल्याला लेणी समजून येते. लिटरेचर एव्हिडन्स म्हणजे हिस्टॉरिकल डॉक्युमेंटेड जे असेल, जे ब्रिटिशनी डॉक्युमेंटेड केले असतील ते. आता उदाहरणार्थ 1861 मध्ये सर्वे ऑफ इंडियाची स्थापना झाली आणि ती अलेक्झांडर कनिंगहॅम झाली. अलेक्झांडर कनिंगहॅमच्या हातामध्ये एक पुस्तक आलं जे युएन सॅंगनी दिलं होतं. चिनी प्रवासी आपण म्हणतो चायनीज ट्रेड लिहिलं आणि त्या पुस्तकामध्ये ऑलमोस्ट सगळे डिटेल्स लिहिले होते की बुद्धांचे कुठे कुठे महत्वाचे आहेत आणि त्या पुस्तक घेऊन म्हणजे अलेक्झांडर कनिंगहॅमने ते पुस्तकाचा रेफरन्स घेऊन बुद्धांचे लोकेशन शोधून काढले आणि त्यांनी सांची स्तूप त्यांना सापडलं. त्याच्यानंतर त्यांना बोधगयाचं महाबोधी स्तूप सापडलं. सारनाथचं सम्यक स्तूप हे सापडलं गेलं आणि त्याचं ते जतन म्हणजे कन्झर्वेशन रिस्टोरेशन करायला त्यांना मदत मिळाली आणि हे सगळं डॉक्युमेंटेड त्यांनी काम केलं. इपिग्राफिकल एव्हिडन्स म्हणजे जसं मी सांगितलं की लिपी जी धम्मलिपी जी लिहिली गेली आहे त्याच्यावरून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी कळतात. एन्व्हायरमेंटल कंडिशन आता लेणी कोरताना वारा कुठे आहे, पाऊस कुठून पडतो किंवा सूर्याचा प्रकाश कुठून येतो हे खूप महत्वाची गोष्ट असते. आजही तुम्ही जर अजंठामध्ये बघाल की पद्मपाणीच्या मूर्तीवर संध्याकाळी 4-5 मध्ये जो सूर्यप्रकाश असतो तो त्यांच्या पेंटिंगवर पडतो आणि प्रकाशामुळे सगळे त्यांचे जे दागदागिने आहेत आणि पोशाख आहेत ते चमकतात. सो हे एक जी जिओमेट्रिकल आणि कॉस्मॉलॉजी वापरली सगळा जो स्टडी असतो तो जो इपिग्राफिकल आर्किटेक्चरल हा सगळा जो स्टडी असतो आर्किओलॉजी मध्ये केला जातो. इंटरडिसिप्लिनरी सब्जेक्ट आहे
की त्याचा सगळ्यांचा अभ्यास ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतो. तसंच इन्स्क्रिप्शनमुळे आपल्याला काय कळतं? तर आपल्याला डायनेस्टीज कळते, राजवटी कळतात. नंतर ह्या इन्स्क्रिप्शनमुळे आपल्याला तिथे प्राचीन व्यापारी मार्ग लिहिलेला असतो, की कुठलं गाव, कुठलं देश, काय आहे, ह्या ठिकाणाचं नाव काय? जसं मी नाशिकमध्ये सांगितलं, की नाशिकच्या इन्स्क्रिप्शनमध्ये नाशिक हे नाव आपल्याला दिसतं. गोवर्धन हे नाव आपल्याला कळतं. तर त्याच्यामुळे आपल्याला तिकडचे त्या जागेची माहिती आपल्याला कळते. सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक, आर्थिक आणि धार्मिक ह्या गोष्टी आपल्याला इन्स्क्रिप्शनमुळे कळतात. सो इन्स्क्रिप्शन येणं किंवा त्याचं वाचणं आणि ट्रान्सलेट करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे आर्किओलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यूने. कारण की जर आपण ते केलं त्याच्यामुळे आपल्याला अजून अंडरस्टँड जास्त होऊ शकतो, की केव कशी बनली जाते किंवा केव ट्री आणि त्याचे डॉक्युमेंटेड एव्हिडन्स आपल्याला इन्स्क्रिप्शनमुळे मिळते. तर आता मी लास्ट इयर जे रेणुसे वस्ती आता ही बुद्धिस्ट केव आहे ही शोधून काढली. तर आता आपण बघू शकाल इथे काही दिसत नाहीये आपल्याला. म्हणजे डोंगरच आपल्याला दिसतात, काही दिसत नाहीये. पण थोडंसं आपण ट्रेकिंग केल्यानंतर म्हणजे तिकडे ट्रेकिंग वर दुसरीकडे जायचं होतं. पांडवगड एक आहे, शेजारचेच केव्ह आहे. तिकडे जायचं होतं आणि रस्ता चुकून या ठिकाणी मी आले. आणि इथे आपल्याला अशी ही पडलेली केव्ह दिसते. म्हणजे खूप पडली आहे. आतमध्ये जायच्या आधी 2-3 दगडं मी मारून कोण प्राणी नको म्हणून आणि आहे. आपल्याला पडताना सगळं पडझड झाली, खाली आली आणि एक विहार तर हे खूप आपल्याला हे दिसतं की इथे 2 प्रकारला असं म्हणतात. पावसाळ्यामध्ये इतकं भरलं असतं हे आपल्याला कळून येतं. आता ह्याचं डॉक्युमेंटेशन करताना आपण आय विटनेस ठेवतो. म्हणजे जी नवीन लेणी असेल, ती डॉक्युमेंट कशी करायची? तर प्रत्येक काही जी गोष्ट आपल्याला दिसतीये, ती आपण डॉक्युमेंट करायची असते. म्हणजे तुटलं असेल, ब्रेक त्याची त्या विहाराची किंवा त्या लेणीची स्थिती कशी आहे, तो दगड डिट्रॉटेड आहे की नाही, हे सगळं आपल्याला नमूद करावं लागतं. तर ह्या लेण्या पहिल्यांदा डॉक्युमेंटेड करायच्या असेल तर. हे आपल्याला असे सॉकेट्स दिसतात. ह्या लेण्याच्या सॉकेट्स आत्तापर्यंत कुठे असे दिसून आल्या नाहीयेत. तर ह्या सीलिंगला आपल्याला सॉकेट्स दिसतात. तर ह्या सॉकेट्स जे आहेत ते लॅम्प किंवा दिवा ठेवण्यासाठी वापरले गेले होते. तर ह्याच्यावरून आपल्याला कळतं, की त्या काळचे जे लॅम्प्स किंवा दिवे रात्रीच्या अंधारामध्ये कुठे ठेवायचे ते आपल्याला असे सॉकेट्स दिसतात. 4 ते 5 सॉकेट्स मला हे दिसून आले तिथे आणि त्याचं डॉक्युमेंटेशन करावं लागतं. त्याची साईज आणि सगळं काही. ही दुसरी लेणी आता मी जसं सांगितलं की रश्मी लेणीच्या वर एक सापडली गेली. ही लेणी एक्झॅक्टली केव्ह नंबर 10 जसं मी आधी दाखवलं होतं त्याच्या वर आहे. आणि ASAचे जे स्टाफ मेंबर्स होते पावसाळ्याच्या आधी गाळ काढण्यासाठी ते वर गेले आणि त्यांना ही लेणी दिसून आली. ह्या लेणीमध्ये 3 लेण्या कोरल्या गेल्या. त्यातल्या 2 व्यवस्थित कोरल्या आणि तिसरी जी आहे ती अर्धवट कोरून सोडून दिली आहे. तर अर्धवट कोरून सोडून देण्याचे हे 2 कारणं असू शकतात. म्हणजे अभ्यास केल्यावर तशी 2 कारणं आपल्याला दिसतात. एक कारण म्हणजे ज्या लेण्या कोरल्या आहेत त्या ह्या दानामुळे कोरल्या गेल्या असतात. म्हणजे कुणी दान दिलं असेल राजांनी किंवा व्यापाऱ्यांनी किंवा सामान्य लोकांनी जे दान देतात त्या दानातनं त्या ह्या लेण्या कोरल्या जातात. आणि दुसरं तर ते दान जर कुठे काय म्हणतात त्याला वॉर होत युद्ध होत असेल, तर युद्धाच्या वेळेस सगळं हे जे दान आहे ते तिकडे वापरलं जातं आणि त्याच्यामुळे ते लेण्या अर्धवट दिसतात. आणि दुसरं कारण म्हणजे असतं, की कदाचित तिकडचा जो दगड आहे तो ठिसूळ असू शकतो. म्हणजे लेणी कोरताना आत जेव्हा स्टार्टिंगमध्ये पहिली लेणी कोरली जाते, पहिला जो फेज केला जातो म्हणजे त्याची पिलर, तिचे स्तंभ बनवले जातात आणि नंतर आत खोदली जाते लेणी. आत खोदल्यानंतर जर त्याचे आतमध्ये जर दगड ठिसूळ असेल किंवा त्याच्यामध्ये क्रॅक असेल, तर मग ती लेणी तशीच सोडली जाते कारण की ती योग्य नाहीये खोदण्यासाठी. तशी आपली 2 कारणं आपल्याला दिसू शकतात. तर इथे आपल्याला ही पहिली लेणी दिसते. छोटीशी लेणी आहे. ओपन वरांडा आपण म्हणू शकतो ह्याचा आणि आतमध्ये आपल्याला भिक्खू निवास गृह दिसतं. तर ही दुसरी लेणी आहे. ही थोडीशी मोठी आहे लेणी आणि मध्ये इथे बाहेर बसण्यासाठी एक असं कोढी आपण म्हणूया. ह्या प्रकारचे आपल्याला
हे आहे. त्याच्यानंतर ही जुन्नरमध्ये हे दिसते. तर ही दुसरी जी लेणी आहे म्हणजे मोठी जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे 2 भिक्खू निवासगृह दिसतात. हे ओपन दरवाजा आहे. दिसून येतं. कदाचित आपण असं म्हणू शकतो, की हे इथे जे क्लोज दरवाजे म्हणजे हे इंडिव्हिज्युअल मॉन्क सेल आहे. तर तिथे आपल्याला आचार्य जे मुली राहत असतील त्यांच्यासाठी अटेंड राहू शकतो. हां, आता इथे मी इन्स्क्रिप्शन शोधताना नेहमी कोपऱ्यामध्ये कुठेतरी इन्स्क्रिप्शन लिहिलं असेल ते पाहावं लागतं. तर मी इन्स्क्रिप्शन शोधते, की आपल्याला कुठे मोठी गोष्ट असते आणि ते डॉक्युमेंटेशन करावं लागतं. प्रत्येक गोष्ट कशी दिसतीये, स्केच काढावी लागते, त्याचं मेजरमेंट घ्यावं लागतं. कुठे काय डिस्टॉर्टेड असेल, कुठे जर प्लेन जागेमध्ये पण कुठे खड्डा असेल, तर तो पण डॉक्युमेंटेड करावा लागतो, नोट डाउन करावा लागतो. तर जे न्यूली डिस्कव्हर केव्हज असतात, तर त्यांचं डेटिंग करायचं असतं. कालखंड जर ठरवायचा असतो, तर एक लोकेशन जसं मी सांगितलं व्यापारी मार्ग असेल, कुठल्या लोकेशन आहे. इन्स्क्रिप्शन असेल तर उत्तम इन्स्क्रिप्शन म्हणून आपल्याला लगेच कळून येतं. आर्किटेक्चर त्याची स्टाईल कशी आहे आणि कंपॅरेटिव्ह स्टडी केली जाते. आता ज्या ह्या 2 लेण्या सापडल्या त्याच्यामध्ये मी मोस्टली जास्त कंपॅरेटिव्ह स्टडी वापरली गेली आहे. कारण की तिथे इन्स्क्रिप्शन मला सापडलं नाही. आणि आर्किटेक्चर प्लॅन पण त्यांचा एकदम साधा होता. म्हणून आजूबाजूचे जे लेक तर त्यांचं किलोमीटरच्या रेडियसमध्ये किंवा 50 किलोमीटरच्या रेडियसमध्ये आपल्याला ज्या लेण्या दिसतात, त्या कशा बनवल्या गेल्या, त्यांचं स्टायलिस्टिक कसं असेल, त्यांची डेटिंग काय आहे, त्याच्या अनुषंगाने ह्या लेणीचा अभ्यास केला जातो आणि मग तसं त्याचं डेटिंग ठरवलं जातं. डॉक्युमेंटेशन हे खूप गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा पाहता लेणीला त्याचं डॉक्युमेंटेशन प्रत्येक गोष्ट ही आपल्याला डॉक्युमेंट करायला लागते. कारण की ही नवीनच शोधलेले लेणे असतात त्याच्यासाठी. त्याच्यानंतर सायंटिफिक क्लीनिंग. आर्किओलॉजीमध्ये 2 प्रकारचे क्लीनिंग असतात. एक सायंटिफिक क्लीनिंग म्हणतो आपण आणि आणि दुसरं एक प्रॉपर एक्सकॅव्हेशन असं म्हणतो. सायंटिफिक क्लीनिंगमध्ये आपण वास्तूला किंवा मॉन्युमेंट किंवा स्ट्रक्चरला काहीच आपण त्रास देत नाही आणि फक्त त्याचा गाळ, काही घाल तेच आपण काढतो. सायंटिफिक वे म्हणजे अधिक क्लीनिंग त्याची फोटोग्राफी, डॉक्युमेंटेशन आणि किती तो गाळ खाली असतेही आपण काढतो. तो गाळ काढल्यानंतर त्या गाळ निघाला तेही आपल्याला डेटिंग करावं लागतं. सॉरी डॉक्युमेंट सायंटिफिक क्लीनिंग असं म्हणतात. सगळं झाल्यानंतर फायनल रिपोर्ट बनवायला लागतो. फायनल रिपोर्टमध्ये आपल्याला आता मी सध्या तरी सायंटिफिक जास्त GIS टेक्नॉलॉजी वापरते ह्याच्यामध्ये. आपल्याला ग्राफ डिझायनिंग आणि बऱ्याच काही गोष्टी मेजरमेंट करून आपल्याला टाकायला लागतात आणि मग हे सगळं पब्लिश केलं जातं पर्टिक्युलर जर्नलमध्ये. बरेच जर्नल आहेत, सायंटिफिक जर्नल आहे, आर्किओलॉजिकल जर्नल आहेत, जे बाहेर देशामध्ये जातात. तर हे अशा प्रकारे आपण त्याचं डॉक्युमेंट करून आपण पुढे लोकांसमोर आणू शकतो. तर मी चाकणमध्ये जेव्हा काम करत होते 2 वर्षासाठी, तर तिथे मला एक्सकॅव्हेशन किंवा एक सायंटिफिक क्लिनिंगसाठी एक परमिशन मिळाली होती आणि चाकण हे गाव आहे. गावामध्ये एक संग्रामदुर्ग नावाचा किल्ला आहे. तर तो जो किल्ला जर पाहायचा असेल, तर हा पूर्ण किल्ला हॅलो, आवाज येतो माझा? येतोय? ओके, ठीक आहे. तो जर हा किल्ला जर पाहायला झाला तर किल्ल्याचं फक्त फोर्टिफिकेशन वॉलच म्हणजे प्रोटेक्टिव्ह जी वॉल आहे तेवढीच बाकी आहे. आतमध्ये काहीच नव्हतं. आणि हा किल्ल्याच्या आतमधून म्हणजे गावकऱ्यांनी रस्ता काढला होता. म्हणून किल्ल्याचे 2 भाग झाले होते. एक उत्तर आणि दक्षिण भाग झाले होते आणि त्याच्यामुळे आणि तिथे ग्राउंड केलं होतं. म्हणजे मुलं क्रिकेट खेळायचे आणि असेच टाईमपास करायचे. तर असे एकदम मोठं म्हणजे असे 2 भाग झाले होते किल्ल्याचे. आणि 2013 मध्ये स्टेट आर्किओलॉजी म्हणजे आर्किओलॉजिकल नुसार 1960च्या नुसार हा किल्ला प्रोटेक्टेड केला 2013 मध्ये आणि हा स्टेट आर्किओलॉजीच्या हातात आला त्याच्यामुळे मग हा प्रोटेक्टेड स्टेट असल्यामुळे त्याचं जास्त अजून काही कन्झर्वेशन करता येईल का त्या अनुषंगाने आम्ही तिथे गेलो आणि आम्हाला बॉम्बे गॅझेटियर मध्ये ब्रिटिश एक ऑफिसर त्याने एक मॅप दिला होता तर मॅपच्या अनुषंगाने तिथे वाडा असण्याची शक्यता होती
तर ते पाहण्यासाठी किंवा त्याचं सायंटिफिक क्लिनिंग करण्यासाठी म्हटलं की चला लेट्स गो आणि फाइंड आउट की काय आहे तिकडे. आम्ही तिथे गेलो आणि सायंटिफिक क्लिनिंग केली. तर जेव्हा स्टार्टिंगला आता वाड्याचं जर मी सांगितलं तसं 39 मीटर बाय 30 मीटर हा असा एवढा मोठा वाड्याचा घेरा होता. आणि ते घेरा आता ही नंतरची प्रोसेस आहे. आधी मातीने सगळं हे भरलं होतं. काहीच दिसत नव्हतं. इथे काही कळतही नव्हतं की तिथे काय असू शकतं. वर झाडं वगैरे उगवली होती. साईडमधून जर मी थोडंसं क्लिनिंग केलं आणि मला दिसलं की विटांचं आणि दगडी बांधकाम आहे. मी ते ट्रेस करत गेले तर मला 39 बाय 30 मीटरचा चौकोनी रेक्टँगल असं मला दिसून आलं स्ट्रक्चर. सो मी आतमध्ये गेल्यानंतर मग अजून क्लिनिंग केली. थोडा आवाज डिस्कनेक्ट होतोय मैत्रिणी. आवाज डिस्कनेक्ट होतोय थोडा. क्लिनिंग तर मला हे आधी. आता येतो? आवाज हा. नीट नाही. हा आवाज आहे ना मध्ये ना असा डिस्कनेक्ट होतो, ब्रेक होतोय. रेंजचा प्रॉब्लेम आहे. तिच्याकडे पाऊस पडतोय भरपूर. आता येतोय? हा येतोय. ओके. सो कुठे होते मी? तू तर वाड्यात होतीस. वाड्यात. येस. हा. वाड्यामध्ये. सो तर हे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल केलं जातं. जेव्हा आपल्याला जे स्ट्रक्चर सापडतं, आता इथे मला ही भिंत आपल्याला दिसली, मी हे आता पायऱ्या दिसून आल्या. हे व्हर्टिकल म्हणजे मी सरळ खाली खोदून गेले आणि खाली नंतर मला काय सापडलं, मग हॉरिझॉन्टल मी गेले. मग हॉरिझॉन्टल गेल्यानंतर मला इथे भिंत सापडली, जे फाउंडेशन वॉल होतं आणि नंतर एक स्टेप. हे अशी आपल्याला व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल हे असे आपल्याला एक्सकॅव्हेशन करावं लागतं जेव्हा स्ट्रक्चरल फॉर्मेशन येतो. आणि हे असं एक मोठं असं एक स्ट्रक्चर आपल्याला दिसून आलं क्लिनिंग केल्यानंतर. हे खूप छान एक फाउंटन असं दिसलं. आतमध्येच एक फाउंटन होतं आणि फाउंटनच्या आतमधून हे ऑस्मॉसिस प्रेशरने आता दुसरीकडे म्हणजे हे उत्तरकडे वाडा आहे आणि दक्षिणकडे हे 2 विहीर आहे असं कळण्यात आलं. जे आता पूर्णपणे मातीमध्येच गेले आहेत. पण ही पाईपलाईन तिकडे ट्रेस होते की नाही हे आम्हाला कळायचं होतं. त्याच्यामुळे आम्ही एक ट्रायल ट्रेंच टाकला दक्षिणेच्या भागामध्ये. तर हा ट्रायल ट्रेंच आम्ही तिथे टाकला आणि ह्या एक्सकॅव्हेशन हे प्रॉपर एक्सकॅव्हेशन आहे. ह्याला ट्रेंच असं म्हणतात. 10 बाय 10चा आम्ही ट्रेंच घेतो आणि त्याच्यामध्ये 5 बाय 5चे क्वाड्रंट्स असे 4 क्वाड्रंट्स आम्ही काढतो. साऊथ ईस्ट, साऊथ वेस्ट, नॉर्थ ईस्ट, नॉर्थ वेस्ट हे असं आम्ही त्याला नाव दिलं गेलं. आणि हे टिपिकल कुठल्याही कन्झर्वेशन एक्सकॅव्हेशन करताना हे आपल्याला स्टार्टिंगला आम्ही जेव्हा केलं तर आम्हाला काही सापडलं नाही. पण नंतर हे थोडेसे असे स्ट्रक्चर्स दिसायला लागले आम्हाला. आणि हे जे पांढरं जे दिसते ही माती नाही, हे चुना आहे. त्या काळी म्हणजे जुन्या काळापासून चुना हे बाइंडिंग मटेरियल म्हणून वापरलं जातं. कुठलेही दगड किंवा मातीला जर जॉईन करायचं असेल तर चुन्याचा थर किंवा प्लास्टर दिला जातो किंवा चुन्याचं फ्लोरिंग केलं जातं. तर आम्हाला हे चुना आणि थोडेसे दगडाचे हे जे ऑब्स्टॅकल्स हे आपल्याला दिसून आले. मग आम्ही फावडा हातोडा ठेवून स्क्रेपरनी हळूहळू काढायला लागलो होतो आणि सापडलं आम्हाला हे स्ट्रक्चर असं पूर्ण सापडलं. त्या स्ट्रक्चरमध्ये विटांचं बांधकाम आणि खाली दगडाचं फाउंडेशन होतं आणि हे सगळं चुन्याने प्लास्टर केलं होतं. सो आम्हाला कळलं की इथे काहीतरी फाउंडेशन, काहीतरी रूम असावी आणि वर पिलर हे वर अजून काहीतरी मोठं एक वाडासारखं असेल, बांधकाम असू शकतं. तर हे दुसरं एक रूम सापडली दुसरी क्वाड्रंटमध्ये, तिथे प्लास्टर फ्लोरिंग केलंय आणि कदाचित हे स्टोरेज हाऊस असू शकतं कारण की एकदम छोटे छोटे रूम्स आहेत हे. अशा प्रकारे आम्ही त्याचं एक्सकॅव्हेशन झाल्यानंतर त्याचं मेजरमेंट, ग्राफिक डिझायनिंग सगळं करावं लागतं आणि हे एरियल फोटोग्राफीवरून आपल्याला कळतं की कुठे ट्रेस असेल म्हणजे जो काय पूर्ण एक्सकॅव्हेट केला होतं त्याचं आपल्याला हे ट्रेसिंग मटेरियल आपल्याला एक कळण्यासाठी की नक्की काय असू शकतं. त्याच्यामुळे आम्ही हे एरियल फोटोग्राफ घेतला. हे वाडा आहे. तर हा वाडा एकदम असा दिसून आला पण ह्याचं फाउंडेशन अजून कळालं नाही. बाहेरच्या साईडने आपण पाहतो की बाहेरच्या साईडने विटाचं बांधकाम आहे आणि त्याच्या खालीही एक तळघर आहे.
तर ऑफकोर्स स्टेट आर्किओलॉजीनी मदत केली, त्याच्यामुळे आम्हाला फंडिंग कमी पडले आणि मेच्या ह्याच्यानंतर म्हणजे 1 महिना आम्हाला लागला. जूनमध्ये पाऊस असल्यामुळे आम्हाला हे परत कव्हर करायचं होतं. त्याच्यावर प्लास्टिकची शीट टाकली जाते आणि त्याच्यावर परत जी माती आम्ही जितकी काढली ती परत टाकली जाते. कारण की मग जेव्हा फंडिंग होईल तेव्हा परत मग ते काढून पुढचं एक्सकॅव्हेशन केलं जातं. त्याचं डॉक्युमेंटेशन करण्यासाठी मग आम्ही एरियल फोटोग्राफी केली, की नंतर कसं दिसू शकेल तर त्याच्यावरून आपल्याला कळता येतं. तर जे एक्सकॅव्हेशन म्हणजे सापडतात ह्याला आपण आर्टिफॅक्ट्स असं म्हणतो किंवा कल्चरल मटेरियल म्हणतो. ते आर्टिफॅक्ट्स आणि कल्चरल मटेरियल आहे. बोन्स दिसतात किंवा काही छोटे मोठे दिसतात जे पॉटरी असतात. तर रेडवेअर आपल्याला दिसते आणि मोस्टली आपली भांडी वगैरे आपल्याला ठेवू. हे असे आम्हाला वेगवेगळे तोफ गोळे सापडले, चाकू किंवा असे आयर्न. मैत्री तुझा मटेरियल आवाज ब्रेक होतोय बाळा. सापडले, मैत्री मोठा आवाज आवाज ब्रेक होतोय आवाज. पिस्टल सापडलं. अशा प्रकारचे तिच्याकडे ना रेंजचा प्रॉब्लेम असेल मुलांना, थोडं आपण ऍडजस्ट करूयात. आवाज खूप ब्रेक होतोय. हो हो आम्हाला सापडले गेले. हो, बघा ना तिचं व्हिडिओ पण हलत नाही, म्हणजे रेंजची अडचण असेल, तिला कमी पडत असेल ती रेंज. काही हरकत नाही. आपण आवाज 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 म्यूट आहे त्या. अनम्यूट कर तुला. हॅलो. हा बोल बोल. पावसामुळे जरा अडचण आहे आज, काही ठिकाणी पाऊस खूप जोरदार चालू आहे. हा मैत्री बोल. सॉरी, ते पावसामुळे ना खूप नेटचा इश्यू आहे. हो हो असेल असेल. आवाज येतोय? हा जे येतोय आर्टिफॅक्ट्स असतात, जे आर्टिफॅक्ट्स तर हे आपल्याला असे येतो ना, ठीक आहे. तर हे जे आर्टिफॅक्ट्स असतात त्याची क्लीनिंग असतात. त्याच्यामध्ये आता इथे संगम कुठल्याही आता मध्ये मी काम केलं, किल्ल्यामध्ये किल्ल्याचे वर्ष हॅलो. हा बोल. तू ते दाखवलंस ते दिसलंस, पण काय बोललीस ते नाही ऐकू आलं. बरोबर, ठीक आहे. येस, ही स्लाइड बरोबर. शेवटची आत्ताची. हा करेक्ट. सो जे आर्टिफॅक्ट्स जे सापडले जातात तर त्याचा आम्ही आधी वॉश करतो, क्लिनिंग केली जाते त्याची. आणि क्लिनिंग केल्यानंतर हे असे टॅग्स असतात, त्याला येलो टॅग्स असे म्हणतात. हे स्पेसिफिक ह्याच्यासाठीच वापरले जातात, आर्टिफॅक्टसाठीच वापरले जातात. ऍसिड फ्री टॅग्स असतात हे. आणि मग इकडे नाव लिहिलं जातं की कुठल्या प्लेसचं नाव आहे ते लिहिलं जातं, कुठल्या वर्षी एक्सकॅव्हेशन झालं ते लिहिलं जातं, कुठल्या तारखेचे हे आर्टिफॅक्ट्स आहेत ते लिहिले जातात. आता ट्रेंच, आता इथे दिसेल तुम्हाला ट्रेंच, कुठल्या ट्रेंचचा आहे, ट्रेंच आहे. म्हणजे ट्रेंच मध्ये दाखवले 4 क्वाड्रंट्स असतात, त्याच्या साऊथ ईस्टच्या क्वाड्रंट मध्ये आहे. आणि ते कुठल्या डेप्थ मध्ये आपल्याला दिसतं, म्हणजे इथे सांगितलं 0.47 मीटर्स मध्ये. एवढ्या क्वाड्रंट मध्ये किंवा एवढ्या ट्रेंच मध्ये आपल्याला या गोष्टी सापडल्या गेल्यात, हे असं तिकडे लिहिलं जातं. आणि हे सगळं लिहिल्यानंतर अशा पद्धतीने हे ज्या सॅक्स आहेत हे ऍसिड फ्री आणि कॉटनचे सॅक्स असतात, ह्या सॅक्स मध्ये ठेवलं जातं.
आणि मग त्याचे रिपोर्टिंग केल्यानंतर हे सगळं रिपोर्ट हे सायंटिफिक रिपोर्ट हा गव्हर्नमेंटला सोपवला जातो आणि मग गव्हर्नमेंट त्याच्यानंतर हे एशियाटिक सोसायटीमध्ये किंवा त्यांच्या गॅजेटियरमध्ये ह्याचे उल्लेख केला जातो. आणि अशा प्रकारचं हे एक्सकॅव्हेशन किंवा आपण आर्टिफॅक्ट जे असतात तर ते ठेवले जातात. येस, तेवढंच माझी स्लाइड होती. तुमचे काही प्रश्न असेल तर प्लीज मला विचारा. अजून काय असतील? हो. बघा मैत्रीनं ना आपल्याला ना त्रिरश्मी लेण्यांमधून थेट चाकणला का नेलं असेल हे तुमच्या आता लक्षात येईल बघा. काय होतं माहितीये का? आपल्याला बातम्यांमध्ये इकडे-तिकडे ऐकून असं फार गोड वाटतं, की "अरे वाह! वाह! 2 सापडल्या. वाह! किती छान, किती छान." आणि असं वाटतं लोकांना, की काहीच त्याच्यामागे परिश्रम वगैरे नसतील. तर नेमकं काय-काय करावं लागतं? हं, हं. उत्खनन करताना त्या शास्त्रज्ञाला, संशोधकाला काय-काय दिव्य करावं लागतं? तिथे माती असते, तिथे धूळ असते, तिथं पाऊस पडला तर चिखलही होतो आणि तिथे ग्रामस्थ मधून मार्गही काढतात. पादचारी मार्ग सुद्धा करून टाकतात. अशा सगळ्या ह्या अडचणीच्या परिस्थितीमध्ये त्या उत्खननाला यशस्वी करण्यासाठी संशोधकामध्ये खूप जिद्द असावी लागते आणि सबुरी पण असावी लागते. म्हणजे खूप पेशन्सचं काम आहे हे. तुम्ही च्या चित्रपटांच्या मालिकांमध्ये असं पाहिलं असेल, की तिथले जे कलाकार संशोधक असतात, की जे खरे संशोधक नाहीयेत, तर ते सुद्धा ॲक्टिंग करताना असा छोटा ब्रश घेऊन काहीतरी करत बसलेले दिसतात त्या डायनोसॉरचं नख सापडावं म्हणून. ते मोठं गोड वाटतं आपल्याला बघायला. पण प्रॅक्टिकली जेव्हा मैत्रेयीसारखे संशोधक त्या फील्डवर काम करतात, तर त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात येतं, की अरे बरीच आव्हानं आहेत. बरीच आव्हानं आहेत. म्हणजे जसं तिनं मगाशी उल्लेख केला, की फंडिंग जर बंद झालं, तर काम सुद्धा बंद करावं लागतं. का तर कसं करणार ना पुढे? कारण हे सगळं बरोबर. करण्यासाठी तिथे जी माणसं जातायत, त्यांच्या राहण्याची सोय, खाण्याची सोय, जाण्या-येण्याची सोय, हां, ते जे करतायत त्याचा काही जो मोबदला द्यावा लागत असेल तर. तर त्यासाठी ना तिनं ही बाजू दाखवून दिली आहे बरं का तुम्हाला. म्हणजे गुडी-गुडी म्हणून कुणी या करिअरमध्ये जाऊ नये. की असं काही कोणाच्या डोक्यात असेल, की मी झालो आता आर्किओलॉजीचा सायंटिस्ट आणि मोठं ऑफिस, मोठी गाडी आणि मग मजा-मजा. तर असं काही डोक्यात असेल तर आधी हे बघून घ्या परत एकदा हे नंतर YouTubeला टाकल्यावर, की तिथे जावं लागतं आपल्याला. उन्हातान्हामध्ये काम करावं लागतं आणि त्यासाठी पेशन्स पण पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे करण्याची आतून खूप आस्था पाहिजे. प्रचंड बरोबर. तळमळ पाहिजे आणि ते समाधान पाहिजे, की मी काहीतरी असं करत आहे, की ज्याच्यातून पुढच्या पिढीला काहीतरी नवीन सापडणार आहे. आणि त्यासाठी मी माझा वेळ आज इन्व्हेस्ट करत आहे. म्हणून तिनं आपल्याला चाकणची ही साईट जी तिनं केलेली आहे, तर ते फील्ड वर्क तिनं आपल्याला दाखवलं. त्रिरश्मीच्या फील्ड वर्कला मला वाटते अजून काही दिवस लागतील. कारण सध्या हो. पावसाळा आहे. तर त्यामुळे अजून तिथे काम जॉब म्हणून नाही करू थांबलेलं शकत आहे. का हो, आपण? हो. हां, मग एक प्रश्न असा आलाय मी बोलते मग तुला तो. एकच मिनिट हां, नंदा. हो, मला हो. एवढा मुद्दा कव्हर करू दे, मग मी मैत्रीण ताईला विचारते. अ, बघा म्हणजे इथे ना आर्किओलॉजीमध्ये आपण जो मुद्दा कव्हर करतोय करियर म्हणून, हं. तर पहिलं तर आवड एक आहे सगळ्या आज जे विद्यार्थी ऐकतायत ना, त्यांनी पहिल्यांदा तर हे स्वतःला हा प्रश्न विचारा, की खरंच मला आवड आहे का? का काहीतरी हटके करण्याचं एक खूळ डोक्यात आलंय म्हणून मी करतोय. असं पण होतं ना हल्ली, की काहीतरी हटके करायचे. हटके मग 5-6 महिने टिकतं आणि मग ते हटकून जातं. तसं नको व्हायला. आपल्याला आवड आहे का? आपण या क्षेत्रामध्ये टिकणार आहोत का? दगदग सहन करण्याची आपली कपॅसिटी आहे का? आपल्याला दगदग करावी लागणार. कारण जिथे सापडेल तिथे तुम्हाला जायचंय. आवड आहे ना तुम्हाला? मग जिथून कुठून तुम्हाला असा संदेश येईल, की बाबा अमुक एका ठिकाणी आम्हाला काहीतरी दिसतंय, तर या तुम्ही आता. तर तुम्हाला जायचंय तिथे. किती वेळ लागणार आहे हे माहिती नाहीये. किती वर्ष लागतील ते करायला माहिती नाही. म्हणजे हडप्पा, मोहनजोदडो आपल्याला सापडलं आणि लोकांना गंमत वाटली. पण आता सुद्धा बघा ना, म्हणजे ओडिशामध्ये जे बालासोर सापडतंय बघा मोठं शहर. किती काम करावं लागेल तिथे. संशोधकांना खूप काम करावं लागेल. उत्खनन जे करणं आहे ना, ते जिकिरीचं काम आहे आणि खूप छान सांगितलं मैत्रेयी ताईनं, की कोणत्या स्टेजेसनी जावं लागतं. म्हणजे खणलं आणि छान आहे, फोटो काढलं आणि घरी आलो आणि दिले पाठवून पेपरला, असं नाही चालत. डॉक्युमेंटेशन इस द मोस्ट इम्पोर्टंट पार्ट. ज्याच्यामध्ये आपण भारतीय खरंच बऱ्यापैकी कमी पडतो. आपली शाळा बऱ्यापैकी ट्राय करते. आनंद निकेतन शाळेमध्ये ना डॉक्युमेंटेशनवर खूप जोर दिला जातो. तो ह्याचसाठी, की काय पुरावे कसे ठेवणार ना तुम्ही पुढच्या पिढीसाठी? कसं ठेवणार? तर ते मैत्रेयी ताईनं तुम्हाला सांगितलंय, की तिच्या त्या स्लाइडमध्ये बघा सारखा तो मुद्दा ती कव्हर करत होती, की याचं डॉक्युमेंटेशन करावं लागतं. याचं डॉक्युमेंटेशन करावं लागतं. ते खूप ऑथेंटिक असावं लागतं. ते खूप वस्तुनिष्ठ असावं लागतं. म्हणजे इमोशन्स आणि ह्याच्यामध्ये इतिहास आहे ना आपण करप्ट करतो बरं का.
बऱ्याचदा म्हणजे असं होतं की इमोशन्स मध्ये इतिहास वाहून जातो. मी तुम्हाला वर्गात शिकवतानाही सांगते 9वी-10वीच्या मुलांना आणि UPSC वाल्यांना पण सांगते, MPSC वाल्यांना पण सांगते, की इतिहास तटस्थतेने बघण्यासाठी त्याचं ज्या त्या वेळेला योग्य पद्धतीनं डॉक्युमेंटेशन व्हायला पाहिजे. आणि मैत्री तोच मुद्दा वारंवार आपल्याला सांगते, की काम केल्यानंतर ते वाहून नको जायला काळाच्या भरात. आणि मगाशी तिने एक आणखी खूपच सुंदर मुद्दा सांगितला बघा. आपण यॉन चॉंग 6व्या शतकामध्ये आपल्याकडे जो येऊन गेला चीनचा प्रवासी. त्यानं हे सगळं जे पाहिलं भारतामध्ये ते लिहून ठेवलं आणि त्याचा वापर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी केलेला आहे बघा. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी केलाय तो वापर आणि काही गोष्टी जतन करून ठेवल्या म्हणून ती कृतज्ञता पण तिनं व्यक्त केली. असं नाही की ब्रिटिश म्हणजे सगळंच वाईट. ज्यांनी जे योग्य काम केलेलं आहे इतिहासामध्ये त्यांना आपण त्यांचा वाटा दिलाच पाहिजे. ती कृतज्ञता त्यांच्याप्रती आपण व्यक्त केलीच पाहिजे. हं. आता तुला प्रश्न विचारते. एक प्रश्न असा आलेला आहे, की नोकरी म्हणून आपण या अभ्यास शाखेचा विचार करू शकतो का? असा एक प्रश्न आपल्याला आपल्या एका विद्यार्थिनीने विचारलेला आहे. तर जरा सांग ना. नोकरी म्हणून कुठे संधी असतील यासाठी मैत्री? ती डिस्कनेक्ट झाली असेल रेंजमुळे कदाचित. हं. पण नोकरी करता येते बरं का. आपलं जे भारत सरकारचं पुरातत्व खातं आहे. पुरातत्व विभाग जो आहे, त्या विभागाच्या नॅशनल लेव्हलच्या म्हणजे राष्ट्रीय स्तरावरच्या सुद्धा परीक्षा होतात बरं का. ज्यांनी आर्किओलॉजी शिकलेली आहे त्यांच्यासाठी राष्ट्रीय स्तरावरच्या परीक्षा होतात. कारण हा विभाग राष्ट्रीय स्तरावरचा आहे बरं का. म्हणजे नाशिकमधल्या त्रिरश्मी लेणी सुद्धा जर तुम्ही नीट तिथं वाचलत ना, तर पुरातत्व खातं त्याच्या अखत्यारीत आहेत त्या. मैत्रिणी तू थोडा वेळ मला वाटतं डिस्कनेक्ट झाली होती म्हणून मी थोडं कंटिन्यू केलं. प्रश्न असा होता, की नोकरी मिळते का? आधी चरितार्थ बघितला पाहिजे ना. नोकरी मिळते का या फील्डमध्ये? आवाज, आवाज. हॅलो, हॅलो, हां, येतोय हां, आवाज? हां. बोल, बोल. येस, नोकरी आहे. सेंट्रल आर्किओलॉजी आणि स्टेट आर्किओलॉजी असे 2 असतात. एक्झाम्स होतात. अनफॉर्च्युनेटली एक्झाम नोकरी चालू आहेत. तर तुम्हाला थोडंसं अजून 1 वर्षानंतर पुढचे नोकरीचे निघतील. कारण की फंडिंग महत्वाची असते. आर्किओलॉजी हे सेक्टर हे मिनिस्ट्रीमध्ये ह्युमन रिसोर्स मिनिस्ट्रीमध्ये आपल्याला दिसतं आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे अजून स्पोर्ट्स सेक्टर्स आहेत, टुरिझम सेक्टर्स आहेत. तर अशा खात्यामुळे आणि आर्किओलॉजीला प्राधान्य खूप कमी दिला जातो आपल्या देशामध्ये. मला वाटतं खूप अनफॉर्च्युनेटली गोष्ट आहे. त्याच्यामुळे इथे जागा भरणं तेवढंच कठीण असतं. तुम्ही पीएचडी केल्यानंतर, तुम्ही नेट दिल्यानंतर आणि अजून तुमचं शिक्षण वाढवल्यानंतर इथे जर डिपार्टमेंटमध्ये जर एक्झाम्स चालू झाल्या तरच तुम्ही ह्याला म्हणजे प्रॉपर एक्झाम देऊन तुम्ही लागू शकता ऑर एल्स तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवरही काम करू शकता. ओके. बरं तुझा ना कॅमेरा जरा ऑफ करून आपण तुझा ऑडिओ देता आला तर तो क्लिअर येतोय का बघूयात का जरा ट्राय करूयात का? काय होतंय खूपच आवाज ब्रेक होतोय त्यामुळे आम्हाला हो, कळतच मी नाहीये कॅमेरा काय हो, झालंय. चालेल, चालेल. मी कॅमेरा ऑफ करते हां, म्हणजे चालेल. व्यवस्थित येईल. हो, हो. येस. बरं हां, मुक्ता तुला काही प्रश्न विचारायचा आहे ताईला? मला असं विचारायचं होतं, की तू मगाशी त्रिरश्मी लेण्यांमध्ये सापडलेला शिलालेख दाखवलास. तर त्यावर जे लिहिलंय ते डिसायफर करता आलं का? आणि ती कुठली लिपी आहे आणि काय म्हणजे डिसायफर केलेलं काय म्हणतं? येस, डिसेफर करता आलं आहे. त्या शिलालेखांवरून आपल्याला असं दिसतं, की या शिलालेख जी लिपी आहे हिला धम्मलिपी असं म्हटलं गेलं जातं आणि ह्या लिपीची भाषा आहे, जी लिपी आपण जी लिहितो ती लिपी आणि बोलतो ती भाषा. तर ह्याची भाषा पाली प्राकृत अशी भाषा आहे आणि आपल्या केव्हमध्ये जितके आपण लिहिलेले जे शिलालेख दिसतात त्याच्यावरून आपल्याला जसं मी आधी स्लाइडमध्ये पण दाखवलं, की त्याच्यामुळे आपल्याला राजवट कळते. म्हणजे दान दिलेले जे आहेत लोक त्यांचं आपल्याला तिथे नाव दिसून येतं. कुठल्या राजाने दान दिलंय, कोणी शेतकऱ्यांनी दान दिलंय, व्यापाऱ्यांनी दान दिलंय, काही भिक्खू किंवा भिक्खुनी पण दान देतात, तर ते आपल्याला तिथून कळतं. किती कुठल्या साली दान दिले तर सालाचा उल्लेखही तिथे असतो.
किती मोहरा म्हणजे काय दान दिले, म्हणजे देताना मग सोन्याची नाणी दिली आहेत की कुठल्या पद्धतीने दान दिलं आहे ते तिथे नमूद केलं जातं. बरं, मग त्या जागेचं नावही तिथे उल्लेख केलं, जसं मी आधी दाखवलं की नाशिकचं नाव आपल्याला ते स्तूपाच्या त्या शिलालेखामध्ये आपल्याला दिसून येतं, चैत्यगृहाच्या फसादवर. तर ते आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारचे आपल्याला शिलालेखावरून आपल्याला ही गोष्ट कळते. आणि हे डिसेफियर जे केलं आहे स्टार्टिंगचं, म्हणजे 1832 मध्ये 1836 मध्ये डिसेफियर हे जेम्स प्रिन्सेप यांनी केलं. त्यांनी वर्णमाळा म्हणजे ही धम्मलिपीची वर्णमाळा सगळी काढली आणि त्याच्यामुळे आपल्याला आत्ता आपण जे शिकतोय किंवा मी शिकवते, जे लोक शिकतायत आणि आपल्याला कळतीये, ही धम्मलिपी त्यांच्यामुळे आपल्याला कळतीये. तो ओके. जर तुला जर शिकायचं असेल किंवा कोणाला शिकायचं असेल तर धम्मलिपी नक्की शिका. त्याच्यावरून आपल्याला नक्की कळेल की तुम्ही केव्स मध्ये काय आहेत. आणि फक्त हे लेणीमध्ये नाहीये, तर हे मॅन्युस्क्रिप्ट्स मध्ये आपल्याला दिसतं. हे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपल्या डॉक्युमेंटेड केलेले दिसतात. म्हणजे फक्त लेण्यांपुरतेच लिपी नाहीये, तर ही आपल्याला बुक्स मध्ये मॅन्युस्क्रिप्ट्स वेगळे वेगळे आहेत. ताडपत्रांवर आपल्याला म्हणजे लिपी आपल्याला दिसून येते. छानच. मैत्रिणी, चिन्मय म्हणून एका विद्यार्थ्याला तुला काहीतरी प्रश्न विचारायचा आहे. चिन्मय, तुझ्या स्क्रीनवर टाकलं होतंस ना, चिन्मय बेनके, तुझे स्क्रीनवर टाकलं होतंस ना, ते तू विचारू शकतोस ताईला. हो. हा चिन्मय, बोल, तुझा आवाज येतोय. आवाज येतोय का? हा, बोल, येतोय, बोल. हा मॅम, तर मैत्री मॅमला हा प्रश्न होता की आर्किओलॉजी आणि पॅलेंटोलॉजी मध्ये फरक काय? खूप छान प्रश्न आहे. खरं तर मी जेव्हा आर्किओलॉजी करत होते तेव्हा पण मी कन्फ्युज होते या प्रश्नाला घेऊन. पॅलेंटोलॉजी हा अभ्यास फॉसिल्सचा अभ्यास असतो. म्हणजे आता तुम्ही जुरासिक पार्क जर बघत असाल तर ते जे हाडांचा शोध घेतात, तर हे सगळे अॅनिमल्स फॉसिल्सचा शोध घेतात. स्टडी ऑफ फॉसिलला पॅलेंटोलॉजी म्हणतात. आणि आर्किओलॉजी हे ह्युमन कल्चरल जे मटेरियल आहे त्याच्यावर शोध असतो. पॅलेंटोलॉजीमध्ये फक्त अॅनिमल्स बोन्स, प्लांट्स फॉसिल्स किंवा त्यांचा अभ्यास केला जातो. आणि आर्किओलॉजीमध्ये ह्युमन म्हणजे मानवताचे जे ते कल्चरल एव्हिडन्स आपल्याला दिसतं, हॅबिटेशन होते, तर ते आपलं सिव्हिलायझेशन होते हे आपल्याला त्याच्यावरून कळतं. म्हणजे हरप्पन संस्कृती घ्या, म्हणजे प्रोटो हिस्ट्री झालं. हिस्टॉरिक मध्ये आपल्याला लेण्यांचा अभ्यास दिसतो, हिस्ट्री दिसते, इपिग्राफी दिसतं. तर हा सगळा आर्किओलॉजी मध्ये भाग येतो. पॅलेंटोलॉजी मध्ये ऑब्व्हियसली खूप चांगलं करिअर आहे आपल्याला. अब्रॉड मध्ये पण याचा खूप मोठा चान्स आहे. म्हणजे ह्या दोन्ही जर आपण फील्ड घेतल्या, आर्किओलॉजी आणि पॅलेंटोलॉजी, ह्या दोन्ही खूप वास्ट फील्ड आहेत आणि ह्याचा अभ्यास जर केला तर खूप प्रगती होऊ शकते ह्या फील्डमध्ये. छानच. मला पण नव्याने कळलं बरं का, आणि अनेकांना कळलं असेल कदाचित हे नव्याने. हा, पुष्कळ गोष्टी आपल्याला माहित नसतात ना, आणि आपण आपलं अज्ञानात सुख मानत बसतो. त्याच्यापेक्षा बरं आहे आपण अज्ञान उघड करूयात आणि काय काय माहिती नाही ते सांगूयात, म्हणजे आपल्याला मैत्री सारख्या ताई येऊन गायडन्स करतील. अजून कोणाला काही प्रश्न? तसा तर विषय मुक्ता बोलते. माझा खूप प्रश्न सुखालय. हा, मुक्ता, विचार. मी असं म्हणत होते की आता तिने जो स्लाइड मध्ये आपल्याला शिलालेख दाखवला, तर त्याच्यावर म्हणजे तो काय म्हणतो नक्की? ओके, त्या शिलालेखात काय? अगं खूप काही आहे मुक्ता, म्हणजे असे शिलालेख. हा, अच्छा. सांग मैत्री तिला. त्या शिलालेखामध्ये त्या शिलालेखामध्ये आपल्याला नहपन जो राजा आहे, कुशाणाचा, सॉरी, क्षत्रपाचा जो राजा आहे, त्या राजाचा उल्लेख आहे. त्या राजाने ती लेणी म्हणजे ती लेणी दान दिली आहे भिक्खू संघाला, हे असं तिथे लिहिलं गेलं आहे. आणि आजूबाजूला म्हणजे तिथे युद्ध करतायत तर तेही तिथे नमूद केलं गेलंय. सो एक शिलालेख अशी पर्टिक्युलर किंवा एक असं सांगत नाही, हे गोष्टीचं कव्हर आपल्याला दिसतो ह्याच्यामध्ये. म्हणजे सामाजिक, व्यावहारिक सगळ्याच गोष्टीचं हे एका शिलालेख मध्ये दिसतं. आणि ह्या एका शिलालेख बाकीच्या सगळ्या शिलालेख मध्ये तुम्हाला असं दिसतं. ओके, म्हणजे समजा मैत्री, जर समजा मुक्ताला
पांडव लेण्यातल्या किंवा त्रिरश्मी लेण्यातल्या ज्या शिलालेख आहेत ते जर सगळे वाचायचे असतील तर तिला धम्मलिपी आधी शिकावी लागेल, असं ना? नक्कीच की. नक्की. धम्मलिपी हो, बघा, हो, हो. धम्मलिपी शिकावी लागेल कारण बघा कसं त्याच्याशिवाय आधी हो धम्मलिपी शिकल्यानंतर तुम्ही ज्या ज्या ठिकाणी धम्मलिपीचा वापर करून बरचसं काही करण्यात आलेलं आहे ते वाचू शकता बरं का. आता एक मिनिट भरावापूर्वी मी बोलताना जाणून बुजून असं म्हटलं पांडव लेणी किंवा त्रिरश्मी लेणी, तर मला एक जरा थोडासा संवेदनशील प्रश्न मैत्रीला विचारायचा आहे, की मैत्री बघाशी बोलता बोलता असं तुझ्या बोलण्यात पण उल्लेख आला, कोणाचा माईक चालू असेल तर जरा म्यूट करा प्लीज. मगाशी मैत्रीच्या बोलण्यात असा उल्लेख आला, की खरं तर म्हणजे नोकऱ्यांच्या बाबतीमध्ये अनेक भारतीयांना या खात्यात नोकऱ्या मिळायला पाहिजेत आणि खूप संशोधन होणं अजून बाकी आहे आणि तशी संधी मिळायला पाहिजे, पण आपण फारसं काही या खात्याला गांभीर्यानं घेत नाही. म्हणजे कशाला पाहिजे उत्खनन असा एक सूर आपल्याला दिसतो. तर तो एक मुद्दा आणि दुसरा, की बऱ्याचदा या लेण्यांवर आपल्याला अतिक्रमण झालेलं दिसतं. म्हणजे लेण्यांबद्दल शास्त्रीय माहिती नसल्यामुळे लेण्यांना विकृत करणं किंवा लेण्यांमध्ये इतर धर्मीयांनी अ, अ, गैरसमजामुळे असेल, कधी अट्टहासामुळे असेल, अशा पद्धतीनं अतिक्रमण करणं. तर याच्यामुळे या संशोधनामध्ये पुढे भविष्यामध्ये काही व्यत्यय निर्माण होईल का? अ, हो, जर वॅन्डलिझम म्हटलं गेलं, की आपल्याला बऱ्याच लेण्यांमध्ये इतर धर्मांचा तिथे आपल्याला दिसून येतो. जसं लेणीमध्ये असं नाशिकच्याच लेणीमध्ये जर तुम्ही पाहायला गेलं तर स्तूपाला तोडून तिथे भैरव कोरला गेला आहे किंवा बोधिसत्वाची मूर्ती तोडून तिथे भैरव दर्शवण्यात आला आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला दिसतात. तर ही गोष्ट म्हणजे ही आधी झालेली आहे गोष्ट म्हणून ही डॉक्युमेंटेड करणं ही तेवढीच गरजेचं आहे. म्हणजे जरी ते वॅन्डलिझम असेल किंवा जे आधी एका धर्माच्या लोकांनी दुसऱ्या धर्माच्या ह्याच्यावर जर अतिक्रमण केलं असेल तरी ते नोटेड राहणं किंवा डॉक्युमेंट करणं हे खूप आवश्यक गोष्ट आहे. कारण की आपल्याला ते कळतं की काय ह्याचं पॉलिटिकल आणि रिलिजियस काय असू शकतो, म्हणजे टेन्शन काय असू शकतं हे त्याच्यावरून कळतं. तर ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट आता अवेअरनेस क्रिएट करण्यामुळे आता बरेच असतात की अजूनही तसं विचार डोक्यात आणतात की नाही हे तोडूया किंवा हे चांगलं नाहीये, ह्याच्यावर अतिक्रमण करूया. आपल्याला न्यूजमध्ये दिसून येतं. तर हे मला वाटतं हे जी विचारधारणा आहे ही चुकीची आहे मुळातच. अवेअरनेस नाहीये, हिस्ट्री माहिती नसल्यामुळे हे सगळं झालं आहे आणि हे कुठे ना कुठेतरी थांबवणं खूप गरजेचं आहे. आणि फक्त आर्किओलॉजी जे हिस्टोरियन असतात किंवा आर्किओलॉजिस्ट असतात त्यांचं काम नाही, पण हे सामान्य जे लोक आहेत की ज्यांना काहीच माहिती नाही या गोष्टीबद्दल, पण ऍटलिस्ट तेवढं त्यांना कळायला पाहिजे की हे कुठेतरी चुकीचं काम चालू आहे किंवा कुठेतरी हे वाईट दृष्टिकोन बाळगून काम चाललंय. तर हे अवेअरनेस क्रिएट करणं हे खूप गरजेचं आहे. आणि पहिला जो प्रश्न होता की जॉब्सचा, तर जॉब वॅकन्सी असं मी सांगितलं की आर्किओलॉजीला आपल्याला इतकं काय म्हणू शकतो आपण एवढा इम्पॉर्टन्स. इम्पॉर्टन्स देत नाही ह्या गोष्टीला. तर त्याच्यामुळे इथे जे काम पण करतात म्हणजे जी लोक आहेत ते खूप कमी, बोटावर मोजणे एवढेच लोक दिसतात. प्रोफेसर जे असतात ते टायअप केले असतात. स्टेट आर्किओलॉजी टायअप करते स्टुडंट डेक्कन कॉलेज सोबत. आता मी डेक्कन कॉलेजमध्ये शिकले म्हणून मला माहितीये. डेक्कन कॉलेज सोबत टायअप करते आणि तिकडचे स्टुडंट्स मग आम्ही जाऊन एक्सकॅव्हेट करतो किंवा तेवढंच त्या एका लॉबीमध्ये किंवा तेवढ्या सर्कलमध्ये ही गोष्ट राहते. बाहेर कुठेही येत नाही. किंवा आर्किओलॉजी, आता खूप जणांना आर्किओलॉजी काय हेही माहिती नसावं कदाचित. हिस्ट्रीचं माहिती असेल किंवा BA हिस्ट्री, MA हिस्ट्री आपण करतो, प्रोफेसर होतो, पण आर्किओलॉजी हा विषय आहे हे खूप कमी जणांना माहिती आहे. तो ह्याचं अवेअरनेस झालं, जर अवेअरनेस झालं की मग लोक तिथे वळतील आणि जास्त ऍडमिशन घेईल, ज्याच्यामुळे जास्त अजून मग जॉब वेकेन्सी अजून क्रिएट होऊ शकतील. आणि इतके आहेत आपल्याकडे मॉन्युमेंट्स की जे अजून सापडले नाही, कल्चरल हेरिटेज म्हणूया, जे अजून काहीच आपल्याला माहिती नाही, ते अजून एक्सप्लोरेशन आणि एक्सकॅव्हेशन जगासमोर येईल. आणि खरं भारताचा इतिहास खूप वास्ट आहे, म्हणजे आपण जास्त वास्ट
वास्ट इतिहास आहे तो लोकांपुढे यायला पाहिजे, जगासमोर यायला पाहिजे. ह्याच्यामुळे सगळेच काम करतायत. माझ्या फील्डमधले जे माझे कलिग्स आहेत तेही काम करतायत आणि पुढची पिढीला पण म्हणजे जर इच्छा असेल, कारण की ह्याच्यामध्ये खूप पेशन्स लागतात जसं तुम्ही आधी सांगितलं. चाकणमध्ये जेव्हा मी काम करताना मला वाटतं एप्रिल आणि मेचा महिना होता, 2 महिने 45-46 डिग्री तापमान होतं बाहेर, उन्हाचा काळ काहीच नव्हतं आणि त्याच्यामध्ये आम्ही काम केलं. म्हणजे रखरखीत उन्हामध्ये काम करावं लागतं तुम्हाला. खूप पेशन्स लागतात कारण की त्याचे रिझल्ट लवकर येत नाही. म्हणजे मी तुम्हाला स्लाइड्स मध्ये दाखवलं, एकदा खड्डा खणला आणि तुम्हाला स्ट्रक्चर दिसलं, पण प्रत्येक दिवसाला पर्टिक्युलरच्याच डिग आम्हाला करावं लागतं, पर्टिक्युलर खड्डा खणावा लागतो आणि त्याच्यानंतर हळूहळू पूर्ण स्ट्रक्चर आमच्या डोळ्यासमोर येतं. त्या डोळ्यासमोर आल्यानंतर ते स्ट्रक्चर काय असू शकेल ह्याचं आम्हाला पर्स्पेक्टिव्ह आणि स्टडी करावा लागतो आणि मग समोर जगासमोर आणि मग पुढे आम्ही डॉक्युमेंट करू शकतो की नक्की हा इतिहास किंवा नक्की ह्याची स्टोरी काय आहे बिहाइंड द स्ट्रक्चर. सो अशा पद्धतीचं काम असतं. छानच मैत्रिणी. बघ आपण आता थोडं शेवटाकडे येतोय. अजून कोणाला काही प्रश्न असतील तर आपण बोलूयात. अदरवाईज तुमचे प्रश्न जर माझ्यापर्यंत पोहोचले आणि गरज पडली तर मैत्रीताईला आपण परत एकदा वेगळ्या सेशनला बोलूयात त्या प्रश्नांसाठी. पण आहे ना, मला जाणवलं आता तिच्या सगळ्या या सगळ्यातून की आपल्या राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य आहे बघा, की आपण आपल्या देशाचा जो सांस्कृतिक वारसा आहे आणि आपल्या देशामध्ये जो ऐतिहासिक वारसा आहे त्याचं जतन करावं असं मूलभूत कर्तव्यांमध्ये दिलेलं आहे. पण तिनं एक खूपच महत्वाचा मुद्दा मगाशी कव्हर केला. ती म्हणते की काही फक्त आर्किओलॉजिस्ट फक्त हे काम करणार नाहीयेत. मुठभर आर्किओलॉजिस्ट कडून ही आपण अपेक्षा करणं चूक आहे. तर सर्वसामान्यांनी सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे की जर हा ऐतिहासिक वारसा आहे, जर हा समृद्ध वारसा आहे, हां, तर या समृद्ध वारशाचं जतन मार्गदर्शक तत्वांमध्ये सुद्धा दिले आणि मूलभूत कर्तव्यांमध्ये सुद्धा दिलेलं आहे बघा, की आपण आपल्या समृद्ध वारशाचं जतन करूयात. तर आपल्याला अवेअरनेस कशी ठेवावी लागेल? तर जे ज्या कारणासाठी निर्माण झालेलं आहे, जे ज्या कारणासाठी निर्माण करण्यात आलेलं आहे, तिथे त्याच गोष्टी घडाव्यात. आता हे वाक्य नीट समजून घ्या बरं का. कसं, की साधं आहे म्हणजे काल एक आपल्या 10वीच्या तासावर असं एक वाक्य एका विद्यार्थिनीकडून आलं, की विहारामध्ये गेल्यानंतर किंवा या लेण्यांमध्ये गेल्यानंतर भयाण शांतता अनुभवायला येते. हो, ती येणारच. ह्या पिढीला ती भयाण वाटणार कारण ह्या पिढीला अजून ध्यान केल्यानंतर येणारी शांतता माहीत नाहीये. कसं आहे आपण अनुभवच नाही घेतला त्या गोष्टीचा तर आपण त्या गोष्टीला कसं काय सांगू शकतो दुसऱ्यांना? तर तिथे जेव्हा आता इथे सुद्धा त्रिरश्मी लेण्यांना घाबरतात लोकं त्या बौद्ध भिक्खूंच्या ज्या निवासगृह आहेत तिथे जाऊन लहान मुलं घाबरतात, किंचाळतात. आता त्यांना माहितीच नाहीये आणि मोठी लोकं त्या शांततेला भंग करण्यासाठी मोठ्याने ओरडतात, मुलं, तरुण मुलं. तर आता हे माहिती नाहीये ना, की अरे तिथं शांतता राखण्याचंच काम केलं जात होतं. आणि काय काम ते? तर जे भिक्खू तिथे मेडिटेट करायचे, ते अतिशय शांत राहून मेडिटेट करायचे, अतिशय सद्भावनेनं मेडिटेट करायचे आणि ती सद्भावना त्या ज्या वेव्हज आहेत चांगल्या सद्भावनेच्या, त्या गावाला द्यायचे आणि त्याच्या बदल्यात गाव त्यांचं पालन-पोषण करायचं. हे समजून घ्या नातं, हे नातं समजून घ्या. जिथे लेण्यांमध्ये मेडिटेशन चालतं ना, तर असा विचार येईल, की "अरे, त्यांनी तिथं नुसतं बसून राहायचं आतमध्ये आणि बाकीच्यांनी त्यांचा सांभाळ करायचा का?" ते तिथे जेव्हा बसतायत, तेव्हा स्वतःवर काम करता खूप जास्त समता निर्माण करतायत. खूप जास्त स्वच्छता मनाची निर्माण करतायत. वातावरण सगळं स्वच्छ करतायत. ते राग, मोह, लोभ याच्यामध्ये अडकत नाहीयेत आणि त्यासाठी त्यांनी त्यांचं आयुष्य पणाला लावलेलं आहे. ते तिथे बसतात, मेडिटेट करतात, वातावरण शुद्ध करतात, आजूबाजूच्या गावांना त्याचा फायदा होतो. म्हणूनच प्राचीन काळामध्ये या लेण्या खणण्यासाठी 7व्या-8व्या शतकामध्ये या लेण्या खणण्यासाठी व्यापारी आवर्जून दान द्यायचे. म्हणजे त्यावेळेला हे खूप मोठं पुण्यकर्म मानलं जायचं आणि त्याच्यातून या लेण्या अस्तित्वात आलेल्या आहेत. तर आपलं एक सिटिझन म्हणून काय कर्तव्य बनतं? मैत्रेयी ताई त्याच तळमळीनं आपल्याला सांगते बघा, की आपलं सिटिझन म्हणून काय कर्तव्य बनतं? तर या लेण्यांवर अतिक्रमण मी तर करणार नाहीच. आधी माझ्यापासून सुरुवात. मी लेण्यांवर गेल्यानंतर अतिक्रमण करणार नाही. आता मी अतिक्रमण करणार नाही म्हणजे काय? मी किमान आतमध्ये जाऊन आरडाओरडा करणार नाही. तिथली शांतता भंग करणार नाही. हं. आणि जर इतर कोणी करत असेल, तर माझ्यामध्ये जेवढी शक्ती आहे, तेवढा मी विरोध करेल किंवा योग्य त्या संस्थेला म्हणजे मैत्रेयी ताईचे जे बाबा आहेत, अतुलजी भोसेकर, ते त्रिरश्मी लेण्यांवर अशा पद्धतीनं काही अतिक्रमण होऊ नये म्हणून खूप सजग असतात. खूप काम करतात.
कोणत्याही वेळेला त्यांना जर निरोप गेला तर ते कोणत्याही वेळेला हातातलं काम टाकून त्या लेण्यांवर पोहोचतात आणि अतिशय प्रेमानं. ते पण खूप सुंदर अभ्यासू आहेत. इंजिनियर असले तरी सुद्धा या विषयातला त्यांचा खूप गाढा अभ्यास आहे. म्हणजे आता आपण खूप उशिरा दखल घेतो या सगळ्या गोष्टींची. मी फार उशिरा मैत्रीताईला तुमच्या समोर आणलं. पण मैत्रीताईनं जेव्हा हे शोधलं तेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर पण त्याची दखल घेण्यात आली आणि राष्ट्रीय स्तरावर पण उत्तम वर्तमानपत्रांनी सुद्धा, मासिकांनी सुद्धा तिच्या कामाची दखल घेतलेली आहे. तर इथं आपला रोल हाच आहे, की जर आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आपल्या वारशाप्रती, तर आपण तो वारसा जतन होईल आणि त्याचं संवर्धन होईल. या दृष्टीनं आपण जेव्हा लेण्यांना भेट देऊ तेव्हा सजग असलं पाहिजे. अवेअरनेस हीच किल्ली आहे असं वाटतं. मैत्रीताई, तुला काय वाटतं, की अवेअरनेसमुळे ह्या लेण्या आपण संवर्धित करू शकतो का? एक्झॅक्टली. हो. अगदी बरोबर मॅडम. खूप व्यवस्थित बोलला. अवेअरनेस हे सगळ्यात की आहे खरं ह्या गोष्टीची. जेणेकरून तुम्ही कन्झर्व्ह करू शकता आणि पुढच्या पिढीलाही तुम्ही तेवढंच जसं आहे हा सगळा जो आपला कल्चरल हेरिटेज आहे तो पुढच्या पिढीलाही तसंच देऊ शकता. तर अवेअरनेस खरं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ही सगळ्यांनीच करायला पाहिजे. म्हणजे सिव्हिलायझेशन मी सिव्हिलियन लोक म्हणा किंवा बाकीचे लोक जे ह्याच्यामध्ये काम करतात तेही करतात. पण मोस्टली जे लोक आहेत जे फक्त टुरिस्ट म्हणून पाहायला येतात त्या लेणी समजून घेत नाही, फक्त टुरिस्ट स्पॉट एक चांगला आहे, चांगलं दिसतंय काहीतरी असं पाहायला येतात, त्यांनाही अवेअरनेस होणं खूप गरजेचं आहे. तर महत्वाचं आहे की अवेअरनेस क्रिएट करणं आणि मला वाटतं हे शालेय जीवनापासूनच केलं पाहिजे. आणि खूप छान की लहान लहान मुलं आहेत मला दिसतात स्क्रीनवर की त्यांच्यामध्ये जर आलं की ऑब्व्हियसली ते त्यांच्या घरच्यांना सांगतील, फ्रेंड्स आहेत आणि तसे मोठे होऊन ते स्वतःमध्येही तो बदल आणतील आणि तेवढं अवेअरनेस एक क्रिएट होईल त्यांच्यामध्ये की नाही आपल्याला इथे काय करायचं आणि काय नाही करायचंय. मला वाटतं हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे काय करण्यापेक्षा. सो हे त्यांच्या डोक्यात गेलं आणि समजून घेतलं ते खूप महत्वाची गोष्ट आहे. खरंच आहे. म्हणजे ही जी सगळी धडपड आहे ती त्याचसाठी आहे. मॅडम, मला एक प्रश्न पडला आहे, विचारू का? आरती. हा आरती, विचार बाळा. अजून एक 4 मिनिटं आहेत आपल्याकडे, विचार. हा, हॅलो मॅडम. मी आरती केंद्र, मी पुण्यातून आहे. बोल. तर मॅडम मगाशी खूप मॅडमनी छान सांगितलं. असंही सांगितलं त्यांनी की जेम्स प्रिन्सेप आहेत, त्यांचं या आर्किओलॉजी डिपार्टमेंटमध्ये खूप मोठं योगदान आहे आणि ते 1832 साली ते भारतात आले होते आणि त्यांनी धम्मलिपी म्हणजे त्यांचं खूप त्यात योगदान आहे. तर मग माझा असा प्रश्न आहे की ते जर भारतात आले नसते तर काय झालं असतं, आत्ताची परिस्थिती कशी असते? इफ अँड बट. तर मैत्रीताई आपल्याशी बोलायला आली नसते है ना मैत्री? येस, नक्कीच नाही. मी इथे नसते, तुम्ही इथे नसता, तुम्हाला आर्किओलॉजी बद्दल काही माहिती नसतं, आपल्याला धम्मलिपी काय हे माहिती नसतं. सो खरं तर काहीच माहिती नसतं आपल्याला. जेम्स प्रिन्सेप आल्यामुळे त्यांनी एवढी दखल घेतली. सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जपवण्याचं त्यांनी काम केलं, हे खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. नंतर मग कनिंगहॅमनी जसं काम केलं आहे, डायरेक्टर जे होते त्या काळी 1861 मध्ये, आणि त्यांनी जे काम केलं आहे त्याच्यामुळे खरं तर आपल्याला आत्ता जे आपण शिकतो आहे किंवा आपण ज्या बेसिसवर मी ठामपणे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवते, हे खरं श्रेय त्या लोकांमुळे आहे की ज्यांनी हे सगळं डॉक्युमेंट करून ठेवलं होतं आणि त्यांच्यामुळे धम्मलिपी ही कळाली आणि मी वाचू शकले आणि मला ते समजू शकलं आणि तुमच्यापर्यंत मी येऊ शकले. सो हे सगळं त्यांच्यामुळे येस कनेक्टेड आहे. आरती, तुला या बाबतीत खूप जाणून घ्यायचं असेल ना, तर लोकसत्ताला ना प्रदीप सर लिहित असतात. वेगवेगळ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आपले कल्चरल जे हेरिटेज आहे ते जपण्यासाठी कसं योगदान दिलेलं आहे. आणि युपीएससी एमपीएससी करणारी मुलं आणि आपली 10वीची मुलं सुद्धा इतिहास आपण जेव्हा अभ्यासतो की नाही, तेव्हा तो अभ्यासताना आपण आहे ना तटस्थतेनं अभ्यासण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्या असं लक्षात येईल की अनेक ब्रिटिश अधिकारी असे होते की ज्यांनी खूप चांगलं काम भारतात केलेलं आहे आणि त्यांच्याबद्दल आपण प्रिज्युडाईज राहण्याची गरज नाहीये. ज्यांनी जे चांगलं केलंय त्याला आपल्याला चांगलं म्हणावंच लागेल. हा आपला चांगुलपणा आपण दर्शवतो.
तर त्यामुळे उगाच म्हणजे ह्या बाबतीत आपण थँकफुलच राहायला हवाय. ठीक आहे. शेवटचा एक प्रश्न कोणाला विचारायचा असेल तर विचारा, कारण 1.5 तास झालेला आहे आणि ताईची अपॉइंटमेंट फार तर फार 1 तासासाठी घेतली होती मी. तर कोणाला शेवटचा प्रश्न विचारायचा असेल तर विचारा. अन्यथा आपण समारोपाकडे जाऊयात. मॅम, मला एक प्रश्न होता. हा, बोल. जे काही मंदिर आहे हं. तर त्यांचं म्हणजे काही डिस्प्यूट असतो. आता एखादं मंदिर आहे त्याला लोक म्हणतात की बुवा ते बुद्धाचं तिथे आधी होतं, पण काही म्हणतात की तिथे हिंदू होतं. जसं आता राम मंदिराचं झालेलं आहे की काही लोक म्हणतात की तिथे बुद्धाचं पण बुद्धाचं आहे ऍक्च्युअली तिथे, आणि काही म्हणतात खरं राम मंदिर पण आहे. मग त्याच्याबद्दल त्यांचं मत काय आहे? मैत्रीण, प्रश्न तुला समजला की हे जे येस, कॉन्फ्लिक्ट हो होतात समजलं. त्याबद्दल तुझं मत काय? सी ॲज अ आर्किओलॉजिस्ट आणि हिस्टोरियन म्हणून मी त्या गोष्टीचा डेप्थमध्ये जायचा विचार करते. सो आपल्याला जसं मस्जिद किंवा मंदिर आपल्याला दिसतं, पण त्याच्या आधी काय होतं हे आपल्याला वर डोळ्याने आपण बघतोय. पण त्याच्या आधी काय होतं, डॉक्युमेंटेड काय एव्हिडन्स आहे तिथे? तर नंतरच्या काळामध्ये काय झालंय, की हे जे पुरावे नष्ट करायचे खूप प्रयत्न झाले. बरेच पुरावे नष्ट करण्यात गेले आहेत. तर त्याच्यामुळे जे ब्रिटिशचे जे पुरावे आहेत, ते मी ह्याला ऑथेंटिक मानते. कारण की त्यांनी जे काही दिसलं होतं त्यांना तेच तसं लिहून गेलंय. म्हणजे बायस न होता सगळं काही तसं लिहिलंय. तर जर त्या ठिकाणी जर बुद्धांचं किंवा बुद्धांचे स्ट्रक्चर किंवा बुद्धांचे एव्हिडन्स असेल, तर नक्कीच ते बुद्धिस्ट साईट होती. बरोबर. नंतरच्या काळामध्ये त्याच्यावर अतिक्रमण झालं. त्याच्यानंतर बरेच काय वेगळं बांधलं गेलं. ओके, फाईन. ते पण हिस्ट्रीचाच भाग आहे. पण आधी काय होतं हे आपल्याला महत्वाची गोष्ट आहे. कारण की ती फाउंडेशन कोणाची होती आणि काय होतं? हिस्ट्रीचा जर विचार केला गेला तर खरं तर पाहायला गेलं तर बुद्धिस्ट ही सगळ्यात मोठी हिस्ट्री आणि बुद्धिस्ट स्ट्रक्चर किंवा बुद्धिझम हे सगळीकडे होतं आधी स्टार्टिंगला. त्याच्यानंतर मग डेव्हलपमेंट म्हणजे 10व्या शतकानंतर इसवी सन 10व्या येस बरोबर 10व्या शतकानंतर मग आपल्याला हिंदूंचं जास्त प्रभाव दिसून येतो आणि मग बऱ्याच ठिकाणी मग मुघल्स आले त्याच्यानंतर. मग हे आपल्याला अशी हिस्ट्री दिसते. सो मूळ जी हिस्ट्री आहे ही बुद्धिस्ट हिस्ट्री हे आपल्याला डोक्यात आणि विचार करण्याची गोष्ट आहे. कारण की खूप जण कसं करतात की विचार म्हणजे वाचतातही की अरे इथे बुद्धांचं काहीतरी होतं, पण नंतर मग तिथे मंदिर बांधले असेल किंवा एक मस्जिद बांधलं असेल. मग आपण ते असं म्हणतो का अरे नाही इथं फक्त मंदिरच होतं किंवा इथे फक्त मस्जिद होतं. नाही, ते काहीतरी असू शकतं ना आधी. तर त्याच्यात जे एव्हिडन्स आहेत, पुरावे दिसतात. मग पुरावे आपण जर आहेत तर आपण त्याला नाही का म्हणतो? आपल्याला ते समजून का घेत नाही की अरे ठीक आहे तिथे जे जे आहे ते खरं आहे आणि ते होतच हे मान्य करायला खूप डिफिकल्ट जातं लोकांना. कारण की रिलिजियस कॉन्फ्लिक्ट खूप आहेत आता सध्या तरी. त्याच्यामुळे शांततेने जर आपण हे समजून घेतलं की नाही इथे बुद्धिस्ट साईट होती, त्याच्यानंतर ह्याच्यावर अतिक्रमण करण्यात आलं आणि त्याच्यानंतर बाकीच्या धर्मांचं अतिक्रमण केल्यानंतर मग ही दुसरी साईट झाली. हे समजून घेण्यात लोकांमध्ये खूप एक काय म्हणू शकतो एक त्रास होतो त्या लोकांना आणि हे समजून घेणं हे खूप गरजेची गोष्ट आहे. आपल्या मनाला समजून घेणं आणि तेवढा अवेअरनेस क्रिएट करणं की कुठल्याही धर्माचं असं नाही की हा धर्म चांगला, हा धर्म वाईट हे असं न करता ऑथेंटिक आणि काय पुरावे आहेत हे जर समोर आले तर ह्याचा आपण विचार करायला पाहिजे. जे सिव्हिलियन असतात त्यांनी पण हा विचार करा. कारण की आर्किओलॉजीमध्ये आम्हाला हेच सांगितलं जातं की जो पुरावा आहे तो तुम्ही दाखवा आणि पुरावा दाखवल्याशिवाय ती गोष्ट खरी की खोटी हे सिद्ध करता येत नाही. एव्हिडन्स लागतो. बरोबर की नाही? एव्हिडन्स कुठेही लागतो. एव्हिडन्समुळेच आपल्याला कळतं ही गोष्ट खरी होती की खोटी होती. पुरावे दिल्याशिवाय आपल्याला हिस्ट्रीमध्ये काही एक पान हलवता येत नाही किंवा खोटं नाटक काही करून दाखवता येत नाही. पुरावा, एव्हिडन्स सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हे हिस्ट्री क्रिएट करण्यामध्ये. आणि जर हिस्ट्री जर असेल, व्यवस्थित असेल, पुरावे व्यवस्थित असेल, तर कितीही नंतरच्या लोकांनी हिस्ट्रीचं वेगळं क्रिएट तोडून-मोडून दुसरी हिस्ट्री केली तरी ते चालत नाही. कारण की पुरावे असल्यामुळे आपल्याला ते खरं जे आहे ते लोकांसमोर येतच. कुठे ना कधीतरी ते येणारच. मॅडम तुमचा आवाज येत नाहीये. म्यूट आहात. मॅम तुमचं माईक बंद आहे. हा हा. मैत्री किती छान वाक्य बोलली बघा हे शेवटचं की पुरावे असतील
आणि डॉक्युमेंटेशन व्यवस्थित झालं असेल तर कितीही काही करू देत आजच्या पिढीनं किंवा आजच्या धर्मांध लोकांना, तरी सुद्धा पुराव्यांमुळे आपण हे सिद्ध करूच शकतो की नेमकं काय खरंय. आणि इतिहास तसाच आहे. आपण इतिहासामध्ये तेच शिकतोय सध्या, की पुरावे जे आहेत म्हणजे त्याला चॅलेंज नाही. आणि म्हणूनच जर आपण अभ्यास करतोय, आर्किओलॉजीचा अभ्यास करतोय, तर आपल्याला सुद्धा डॉक्युमेंटेशन मध्ये एक्सपर्ट व्हावं लागेल. बरं, पारमीकडून एक प्रश्न आलेला आहे. अगदी छोटी मुलगी ही 8वीतली मैत्री, आपण तिचा शेवटचा प्रश्न अटेंड करूयात. हो ती ना. असं विचारतीये की मला जर शॉर्ट कोर्सेस करायचे असतील, तर असे काही शॉर्ट कोर्सेस आहेत का? आर्किओलॉजीशी अ, संबंधित. समजा आपल्या अनफॉर्च्युनेट 10वी झालेल्या मुलांसाठी जर काही शॉर्ट कोर्सेस असतील, तर तू काही सजेस्ट करू शकशील का? किंवा कुठली वेबसाईट सजेस्ट करू शकशील का? येस. तसं आर्किओलॉजीचे शॉर्ट कोर्सेस तसे नाहीयेत मुळात. मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम ह्या कोर्स काही छोट्या कोर्स राबवतात. समर व्हेकेशनसाठी म्हणा, तसे कोर्स आहेत. पण जर तुम्हाला स्क्रिप्ट शिकायची असेल तर ट्रिबिल्स जी संस्था आहे ती कोर्स राबवते वेगळे आणि त्याच्यानंतर नॅशनल म्युझियम मॅन्युस्क्रिप्ट आहेत, तर त्याही कोर्स राबवतात. तर अशा संस्था आहेत 2-3 ज्या इंडिक लँग्वेज आणि स्क्रिप्टवर जास्त भर देतात. पण जर आर्किओलॉजी किंवा एक्सकॅव्हेशन जर करायचं असेल तर असे इंटर्नशिप किंवा असे शॉर्ट कोर्स नाहीये. पण तुम्हाला त्याची ओळख होण्यासाठी म्हणजे आर्किओलॉजी नक्की काय आहे अशी ओळख होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे म्युझियम आहे हे काम करतं आणि छोटे-मोठे असे कोर्स केले जातात त्यांच्याकडनं. समर व्हेकेशन मोस्टली असतात लहान मुलांसाठी कोर्सेस. छानच. पारमी, तुला समजलं का? आणि ट्रिबिल्स तर्फे जर तुला कोर्सेस करायचे असतील तर नाशिकमध्ये तुला ते करता येतील. हां, नाशिकमध्ये ना ते कोर्सेस चालतात. आपले काही विद्यार्थी-विद्यार्थिनी जातात. आता खरं कोरोनामुळे ते कोर्सेस गेल्या काही 1-1.25 वर्षात कानावर आले नाहीत. अदरवाईज मैत्रीचे बाबा पर्सनली फोन करून असं सांगतात, की आता मॅडम कोर्स आहे. तुमच्यातल्या कोणा विद्यार्थ्याला मोडी शिकायची असेल, कोणाला धम्मलिपी शिकायची असेल, कोणाला सिंहली शिकायची असेल, तर त्यांना पाठवून द्या. त्यांना आम्ही शिकवूयात आणि ते पण फ्री ऑफ चार्ज. म्हणजे काही घेतलं जात नाही त्या बदल्यामध्ये. आणि ते कोर्सेस तुम्ही करता 3-3 आठवड्याचे वगैरे चांगले-चांगले कोर्सेस आहेत. तर तुम्हाला ज्यांना कोणाला आवड असेल त्यांनी 10वी नंतर नक्की याचा विचार करावा. किंवा आत्ता जर तुम्हाला व्हेकेशनमध्ये काही कोर्सेस दिवाळी व्हेकेशनमध्ये किंवा समर व्हेकेशनमध्ये करणं शक्य असेल, तर तुम्ही करावं. त्याबद्दलच्या अपडेट आहे ना मी नक्की तुम्हाला ग्रुपवर टाकेल, आपल्या ग्रुपवर. किंवा सांगत जाईल मी. असे जर कोर्सेस काही माझ्यापर्यंत पोहोचतायत, तर तुमच्यापर्यंत मी नक्की पोहोचेल. मैत्रीताई, आज तू आलीस आणि आभार नाही मानणार कारण तू आमची हक्काची आहेस. तर तुझे आभार बरोबर, कशाला नक्कीच. मानायचे, आहे की नाही? आणि तू नक्कीच. इतक्या छान, अवघड असतं बरं का, कारण आहे ना इंग्रजी माध्यम आहे तिचं, ती मराठी कसं बोलतेय तुम्ही ऐकलत आणि तरी ती प्रयत्न चांगला करतीये. कारण त्यातल्या बऱ्याचशा ज्या टर्म्स आहेत ना, तर त्या टर्म्स इंग्रजीतच सांगाव्या लागतात, अशा आहेत. तर तिनं छान प्रयत्न केला आणि अगदी मुद्द्याच्या गोष्टी तुमच्या समोर आणल्या. स्वतःचं काम पण तुमच्या समोर ठेवलं. मैत्रेयी, तू खूप काम करावंस आणि आम्हाला अ, तुझं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची एक अतिशय जिद्दी आणि अतिशय उमेदी अशी तरुण संशोधिका आर्किओलॉजी मधली असं म्हणून बघायला मिळावं, यासाठी आज इथं उपस्थित असलेल्या आणि ज्यांना काही कारणांनी उपस्थित नाही राहता आलं, त्यांच्याही वतीनं तुला खूप 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 शुभेच्छा. उत्तम थँक यू. काम करतीयेस. आमच्या सगळ्यांकडून तुला खूप मंगल मैत्री आणि खूप तुला शारीरिक आणि मानसिक बळ मिळू देत. कारण आम्हाला माहितीये चॅलेंजिंग फील्ड आहे आणि या फील्डमध्ये बरोबर. खूप काम करण्यासाठी तुला खूप वेळच आधी द्यावा लागेल. डेडिकेशन खूप आहे, पेशन्स खूप येस. आहेत आणि डेफिनेटली. हार्डवर्क सुद्धा खूप आहे आणि ते सगळं तुला करण्याची सतत संधी मिळू देत आणि आमच्या सगळ्यांच्या ऊर्जेतली थोडी-थोडी ऊर्जा पण मिळू देत आणि त्याच सदिच्छांसह आजचा हा जो आपला तसा 1 तासाचा ठरला होता, पण 1.5 तासाच्या पुढे गेलेला आहे वेळ. आजचा आपला हा संवादाचा कार्यक्रम थांबवूयात. सगळे माझे जे गुणी श्रोते बराच वेळ या ठिकाणी उपस्थित होते. मध्ये काही अडचण झाली तांत्रिक थोडीशी, तरी सुद्धा शांततेनं उपस्थित राहून ऐकत होते. तुम्हा सगळ्यांचं पण कौतुक. परत असं कधी काही असलं तर आम्ही तुम्हाला नक्की कळवू आणि तुम्ही नक्की या. मैत्रीला पुन्हा एकदा खूप 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 धन्यवाद आणि श्रोत्यांना थँक सुद्धा. यू. थँक यू. आजचा हा थँक यू सो कार्यक्रम मच. संपलाय असं आपण या ठिकाणी सांगतोय. हो, सगळ्यांच्याच वतीनं. कोंढाण्याला लेणी आहेत असं आपली एक विद्यार्थिनी कळवतीये. रायगडला हो, कोंढाण्याला हो. आहेत. हो, बऱ्याच ठिकाणी आहेत बाळा. आणि यानंतर नक्की. लेणी बघायला जाल तर त्या ग्रॅटिट्यूडनं बघायला जा, की ज्या चिन्नी आणि हातोड्यानं
त्या काळच्या कलाकारानं आपलं घाम गाळत आणि रक्त आटवत त्या कोरलेल्या आहेत त्याच्या प्रती आणि दान देणाऱ्या प्रती सद्भावना जागा ठेवूनच आपण लेणी बघूयात. आणि मग बघा काय वेगळा अनुभव येतो का तिथल्या आनंदाचा आणि शांततेचा. अजून एक सांगायची महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या लोकांनी छन्नी हातोड्याने कोरले त्यांचं एकाचंही नाव तिथे लेणीमध्ये आपल्याला दिसत नाही. ग्रेट ग्रेट ही ग्रेट खूप मोठी गोष्ट आहे ग्रेट आहे. की श्रद्धेपोटी त्यांनी काम केलं आहे तिकडे आणि एकाचंही नाव आपल्याला दिसत नाही. जे खूप मोठी गोष्ट आहे. खरंच खरंच So, खरंच. आता हल्ली 50 रुपये दिले तरी सुद्धा कुठे कुठे नावं कोरलेली असतात. तर तिथे एवढं मोठं काम करून सुद्धा खरंच कुणाचं नाव नाही. कारण ही गोष्ट आता तुम्ही जेव्हा सखोल अभ्यास कराल ना, आम्ही जेव्हा प्राचीन इतिहास खूप अभ्यासतो तेव्हा असं लक्षात येतं, की अरे केवढी श्रद्धा आहे. अहोरात्र काम झालेलं आहे लेणी खोदण्याचं. आणि इतकी श्रद्धा आहे, की आज जरी तुम्ही त्या लेण्यांमध्ये जाऊन उभं राहिलात, तर ती श्रद्धा जाणवल्याशिवाय राहत नाही. फक्त आपण Exactly. सजग पाहिजे. आपल्या डोक्यात ते पाहिजे, की आपण काय बघतोय. तर मग आपल्याला ते जाणवतं. त्या उंचीला आपल्याला जावं लागतं आणि सगळ्या श्रोत्यांनी त्या उंचीला जाण्याचा सुद्धा प्रयत्न करा. म्हणून स्वतःवर काम करा. कारण लेणी जर समजायची असतील, तर धम्मलिपी जशी महत्वाची आहे, तशीच गौतम बुद्धांच्या काळामध्ये स्वतःला अवेअर ठेवण्यासाठी जी विपश्यना विद्या देण्यात आलेली आहे, ती सुद्धा प्रचंड महत्वाची आहे. रेग्युलर विपश्यना करणारं जर कोणी लेण्यांमध्ये गेलं, तर ते इतकं खुश होतं, त्याला असं वाटतं कुठल्यातरी भिक्खू निवासात जाऊन मांडी घालून शांत बसूयात तासभर. का तर त्यांना ती चव कळलेली आहे. म्हणजे त्यांनी ते चाखलंय ना, एक्सपिरियन्स घेतलाय ना, की शांतता ही किती किमती आहे. तर मग त्यांना ती भयाण वाटत नाही अजिबात. तर तुमचा प्रवास त्या दिशेनं पण होऊ देत. लेणी अभ्यासा, धम्मलिपी अभ्यासा, स्वतःला अभ्यासा, त्यासाठी विपश्यनेचा आधार घ्या आणि हा जो अतिशय किमती असा सांस्कृतिक वारसा आहे आपला, ऐतिहासिक वारसा आहे, तो पुढे नेण्याची जबाबदारी आपण सगळे मिळून घेऊयात. हातात हात घालून केलेलं काम हे सुंदर होतं. तर त्या दृष्टीने आपण प्रयत्न करूयात. ठीक आहे मैत्रिणी. आपण नक्की परत असं भेटत राहूयात. येस, हो, हां, नक्की, आणि नक्की. येस, आम्हाला येस. आवडेल तुझं काम हो, बघायला, हो. मला पण ऐकायला. खूप आवडलं. येस, मलाही आवडलं तुमच्यासोबत चालेल, एक छान इंटरॅक्ट करून. खूप छान वाटलं. चालेल, थँक यू सो चालेल. मच बोलून पण. परत भेटूयात. येस, ओके. हो, बाय, चालेल. बाय. येस, आता येस. आपली मीटिंग बाय. संपलेली आहे मुलांनो. हो, येस, बाय. हो. बाय.